ते येत आहेत का? विठ्ठल 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 नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुरला दलो पावन झालो चराचरे मी कळा कुसरी काही जनीने बोलतो वचन ते भाविका एक जनार्दने तुमचा दास त्याचे आस पुरवावे महायोग पेठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय धातो मुनींद्रही समारतिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथम म्हणून दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कोणी एकी बुलले नारी कोणी एकी बुलले नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा पैसला म्हणे तोची वदने उच्चारी प्रस्तुत प्राप्त वेळे प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरिता घेतलेला अभंग संत शिरोमणी वारकरी परंपरेचे कलस्थानी असणारे जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगाच्या माध्यमातून भगवंताचा भाव भगवंताची भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरची जी अवस्था आहे ती अवस्था आजच्या अभंगाच्या द्वारे तुकोबराय प्रतिपादन करतायत. विठ्ठल गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या ह्या पवित्र अशा प्रांगणामध्ये आई जगदंबेच्या अगदी सन्मुक्तेच्या परिसरामध्ये माऊली वारकरी शिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून एक बालसंस्कार शिबिर गेल्या अनेक दिवसापासून चालू होतं. आज त्या शिबिराची सांगता आहे. वारकरी परंपरेमध्ये असा अलौकिक सिद्धांत आहे की कोणताही धार्मिक कार्यक्रम म्हटला, नामसप्ताह म्हटला की त्या सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने होत असते. त्या परंपरेनुसार आज आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खऱ्या अर्थानं नारी शक्तीच्या नारी शक्तीने जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्या नारी शक्तीच्या प्रांगणामध्येच या वीरांगणाने गेल्या 2 वर्षापासून आपल्या या परिसरामध्ये वारकरी संस्थेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या कुटुंबातील परिवारातील लेकरांना
सुसंस्कारित व्हावे, आपला बहुजन समाज हा भक्ती मार्गाला लागावा, यासाठी आटोकाट प्रयत्न करून आदरणीय हरिभक्तीपरायण राधिकाताई भोये यांनी ही संस्था सुरू केली. खरं पाहायला गेलं त्यांच्याच परंपरेमध्ये, कुटुंबामध्ये, परिवारामध्ये वारकरी परंपरा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. म्हणजे अगदी पंजोबा आजोबा, अगदी वडील आणि त्यांच्यापर्यंतच नाही तर याच्यापर्यंत विठ्ठल 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 घरामध्ये जी परंपरा आहे त्या परंपरेला स्मित न ठेवता, त्याला संकुचित न ठेवता, ही परंपरा, ही कला, जी कला आपल्या परंपरेने दिलेली आहे त्या कलेचं देणं लागतो आपण काहीतरी. म्हणून संस्थेच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून करत आहे. त्याचबरोबर स्वर्गीय गणपत बाबा यांनी पूर्ण आपलं जीवन परमार्थामध्ये घालवलं आणि त्यांच्या पश्चात त्यांचे जे चिरंजीव आहेत आदरणीय निवृत्ती महाराज गायकवाड, आणि घरामध्येच परंपरा असल्यामुळे राधिकाताई असतील, त्यांचे बंधू आमचे भागवताचार्य अतिशय गोड कीर्तन करतात. वास्तविक त्यांनी काल्याचं कीर्तन करायला पाहिजे होतं, आहे की नाही. भागवत कथा करतात, गोड गातात, वाजवतात आणि बऱ्याचशा ठिकाणी काहीतरी गोष्टी कमतरता असते, परंतु या कुटुंबामध्ये, या परिवारामध्ये सर्व गोष्टी एकत्र आहेत. अगदी वाद्य असेल, गायन असेल, कीर्तन असेल, प्रतिपादनाचा विषय असेल, या सर्वांगाने हा परिवार परिपूर्ण असल्या कारणानं त्यांनी हा सुंदर अशी ही संस्था सुरू केलेली आहे. आणि वास्तविक पाहायला गेलं त्याचबरोबर बाजूला असणाऱ्या आमच्या मोनिकाताई, दोघं तिघं नावं आहेत, आमच्या गिरिजाताई आम्ही त्यांना म्हणत असतो, ताईंच्याच लहान्या भगिनी आहेत. त्यानंतर इकडे आदरणीय गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज मालनगावकर, ते सुद्धा उत्तम गायक आहेत, कीर्तनकार आहेत. हा सर्व गायक परिवार किंवा गुणीजन परिवार, आणि या परिवारानं खरं सांगू तुम्हाला, माणसानं देण्याची भूमिका केव्हा येते माहिती आहे का? आपल्याकडे असेल तेव्हा. जर आपल्याकडेच नाही आहे तर आपण देऊ का? का रे तुला भूक लागली आहे पण तुला मी आता नाही रे. तो त्याने मला तिथंच विचारलं, म्हणे तुम्ही अभंग कोणता घेणार आहेत? बापरे. मग त्याला म्हटलं कोणता घेऊ तू सांग. तो म्हणे आपुल्या हिता घ्या म्हणे तुम्ही. म्हटलं का बरं आपुल्या हिता? तो म्हणे माझी चाल बसलेली ना त्याच्यावरती. बरं म्हटलं नाही, आपल्याकडे काल्याचं कीर्तन आहे, आपल्याला गवळण घ्यावं लागेल. म्हणे कोणती घ्याल गवळण? त्याला सांगितलं किंवा म्हटलं ही घ्यायची आहे. म्हणे मी चाल म्हणून दाखवू का? म्हणून दाखवलं त्याने चाल. म्हणजे आपुल्या हिता जी चाल त्याला संस्थेत शिकवली गेली आमच्या माऊलींनी, ताईंनी, ती चाल त्याने मला तिथे म्हणून दाखवली. हे वय आहे. संस्था का चालू करायची, काय उद्देश आहे? आणि योगायोगानं आजची साऊंड सिस्टीम सुंदर आवाज लागलाय बरं का. म्हणजे तसा मी आवाजाला फार कच्चा आहे, परंतु ताईंनी सांगितलं की महाराज काळजी करू नका, साऊंड फार सुंदर आहे. आमच्या भागामध्ये जो नावारूपाला आलेला साऊंड आहे तो आम्ही लावलेला आहे, काळजी करू नका. त्याचबरोबर आज माझं भाग्य आहे, म्हणजे कीर्तनाचं बरं का, माझं भाग्य आहे. मला जेव्हा माऊली बोलले किंवा आमचे आदरणीय हरिभक्तीपर आहेत, ज्यांनी मृदंगाच्या कलेने अवघा महाराष्ट्र इंदुरीकर महाराजांसारख्यांना खूप सुंदरशी साथ देऊ, अगदी ठिकठिकाणी प्रत्येक ठिकाणी इंदुरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला ज्यांची पक्वाची साथ असते असे गोड मृदंगवादक आदरणीय हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज भोसले मालेगावकर आज या ठिकाणी उपस्थित आहे. एवढा मोठा कलाकार या छोट्या कार्यक्रमाला येणं तितकं सोपं नाही आहे, परंतु प्रेमापोटी आमच्या माऊलींच्या, आमच्या ताईंच्या, ज्ञानोबा माऊलींच्या प्रेमापोटी आज महाराज खास नाशिकवरनं कार्यक्रमासाठी आले. मायबाप कलेची कदर करण्यासाठी, कलेची जाण ठेवण्यासाठी समाजामध्ये भरपूर लोक आहेत, परंतु त्या रसिक लोकांपर्यंत सुद्धा आपली कला पोचावी म्हणून अगदी लोकांच्या मनात जाऊन आपला कला सादर करण्याचं काम आदरणीय हरिभक्तीपरायण कृष्ण महाराज करतात. त्यांनाही मी वंदन करतो आणि इथे सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल त्याचबरोबर गायकवाड परिवारामध्ये खऱ्या अर्थानं ही परंपरा टिकवत असताना, चालवत असताना अजून खांद्याला खांदा लावून ही वाटचाल, ही चळवळ बळकट व्हावी
परिपक्व व्हावी, त्यासाठी नुकत्याच या परिवारामध्ये दाखल झालेल्या आदरणीय हरिभक्तीपरायण दीपालीताई, ज्या महाराज माऊलींच्या सुविद्य पत्नी आहे, मी गेल्या अनेक दिवसांपासून पाहतो आहे अतिशय समर्पित भाव. या लहान लहान मुलांना सांभाळण्यासाठी मातृत्व हृदय लागतं, प्रेमाचं हृदय लागतं, त्याच वेळेला संस्था चालत असते, त्याच वेळेला. आणि म्हणून दीपिकाताई असतील किंवा इतर सर्व स्नेहलताई 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 हा ताई पण आलेल्या आहेत. त्यानंतर सुंदर म्हणजे नमनाला सुंदर ज्यांनी यशोदा आई, वा म्हटलं आता कोणत्या पट्टीत जावं मलाच प्रश्न पडला होता आहे की नाही. इतका सुंदर त्यांनी साथ दिलेली आहे. आमच्या मुनेला ताई आहेत. सगळी ही लहान थोर भजनी मंडळ आहेत. विनेकरी महाराज आणि आदरणीय रवी महाराज, वा वा, माले बाबा आलेले आहेत. आणि कीर्तन शूट करणारे आमचे दादा आहेत. सर्वांना वंदन करतो. आणि आमचे प्रकाशजी जैन या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षापासून 20 वर्षापासून ज्यांनी या परिवाराशी जोडून दिलं, स्नेहसंबंध निर्माण करून दिले, असे आब्बड काका या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी ही संस्था नावारूपाला यावी, या संस्थेला एक चांगलं वलय निर्माण व्हावं म्हणून जगदंबा माता मंदिरवणी या ट्रस्टचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, सेवेकरी मी गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय. तर सर्वजण या संस्थेला ओतप्रोतपणे येणं केलं प्रकारे कशी मदत करता येईल, कसं सहकार्य करता येईल आणि हा यज्ञ कसा चालता राहील यासाठी हे ट्रस्ट मंडळीसुद्धा प्रयत्न करतात. त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. आणि आपण अगदी थोड्या वेळ अभंगावर चिंतन करू आणि नंतर शेवटी शिबिराच्या निमित्तानं, संस्थेच्या निमित्तानं आपण विवेचन करायचा प्रयत्न करू. विठ्ठल खऱ्या अर्थानं शिबिर का घ्यायचं, शिबिराचा उद्देश काय असतो पाठीमागे? आज पालक वर्ग बसलेला आहे, विद्यार्थी बसलेले आहेत. विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या सर्वांनी. ए दीदी इकडे बघा, इकडे बघा, माझ्याकडे बघा. मुलं बघतायत. तुम्हाला जादू पाहायचा ना? जादू कोणाकोणा जादू पाहायचा? वरती बोट करा. मुलांना जादू कोणाकोणाला पाहायचं आहे? सगळ्यांना पाहायचं आहे. जादू कोणता पाहायचा आहे? पण तुम्हाला कोणता पाहायचा? नामदेव. बर, मी जो करेल तो बघायचा ना तुम्हाला. म्हणून सर्वांनी एकदम मस्तपैकी हात बांधायचे आणि छानपैकी लक्ष द्यायचं कीर्तनाकडे. मी कीर्तन या लोकांसाठी नाही करणार आहे, मी पालकांसाठी आणि मुलांसाठी कीर्तन करणार आहे. काल्याचं कीर्तन आपण अभंग निमित्त जरी घेतलेला असला तरी पण आजचं कीर्तन पालक आणि विद्यार्थी यासाठी करणं गरजेचं आहे. कारण आज परंपरेमध्ये ही लहान लेकरं, तरुण वर्ग येणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जर कीर्तनाच्या गोष्टी सांगायला लागलात, अनेक रामायण, महाभारत या सगळ्या गोष्टी सांगू नये असं मला म्हणायचं नाही आहे. पण आज या ठिकाणी कीर्तन करायचा जो योग आहे, तो योग इतका सुंदर आहे की मुलं बसले आहेत आणि पाठीमागे पालक बसले आहेत. विठ्ठल विठ्ठल. बऱ्याचशा गोष्टी कीर्तनाच्या माध्यमातून सांगत असताना एक तर फक्त पालक असतात, नाहीतर फक्त मुलं असतात, नाहीतर मग सर्व समजून घ्या मला काय बोलायचं तुम्हाला. म्हातारे लोक पुढे बसलेले असतात. पण आजचं कीर्तन फार सुंदर आहे. मी म्हणणार नाही की तुम्हाला पटेल, तुम्हाला कळेल की यांना कळणार नाही, पण मी दोघांना कळेल असं बोलणार आहे. दोघांना कळेल. कारण का माहिती आहे का, आजचं जे काल्याचं कीर्तन आहे, खऱ्या अर्थानं काल्याचं कीर्तन का करतात याच्यावरती पण शास्त्रीय काही कारणं आहेत. मी ते या वेळेला बोलणार नाही आहे, कारण वेळ माझ्याकडे कमी आहे. कारण आपल्याला 11 वाजता कीर्तन आटपायचं आहे. ऐकेन आता किती वाजले? 11:15. 11 वाजलेत. अरे बापरे. ठीक आहे, साधारणतः 30 मिनटं आपण चिंतन करायचा प्रयत्न करू. जी बाहेरची मंडळी आलेली आहेत त्यांना आपल्याला आपण न्याय द्यायचा आहे. तर पाऊण तास करू कीर्तन. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आता मी अभंगावर किती पडेल मला काही सांगता येणार नाही आहे, परंतु मला ज्या मुलांशी संवाद करायचा आहे, पालकांशी संवाद करायचा आहे. माझ्या पालक मित्रांनो, आई वडिलांनो, तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. इथे ज्या माता बसल्या आहेत, जे पिता बसले आहेत, खरोखर भाग्यवान आहात तुम्ही. कसे भाग्यवान माहिती आहे की तुम्ही तुमची लेकरं, तुमची मुलं या ठिकाणी पाठवलेली आहेत.
या ठिकाणी पाठवली आहे तुम्ही. कारण आपली मुलं काय करतात. मी परवा माझा धुळ्याला एक कार्यक्रम होता आणि योगायोगानं मी एक पुरमेपाडा नावाचं गाव आहे, तिथे एक आमचे कीर्तनकार मित्र असतात, त्यांच्याकडे थोडा होल्ड घेतला कारण प्रवास दूरचा होता माझा आणि म्हणून त्यांच्याकडे गेलो, थोडा चहा वगैरे घेतला. त्यांचा मुलगा आयट्या करतोय महाराज, भागवत महाराज म्हणून आयट्या करतोय. तो म्हटला की महाराज माझ्या मला तुमच्याकडे पाठवायचे म्हणे संस्थेमध्ये. म्हटलं संस्थेमध्ये काय करतो म्हटलं. म्हणे आयट्या करतोय. म्हटलं बाबा आता तो माझ्याकडे चालणार. जेव्हा तो पाहिजे होता, मी जेव्हा तुम्हाला सांगतो की याला शिबिरात पाठवा, संस्थेमध्ये पाठवा, त्यावेळेला पालकांनी पाठवलं नाही. आता तो काही ऐकत नाही घरामध्ये. मग पालक म्हणतात काय, याला संस्थेत घेऊन जा. का बर, आता ती काठी वाकणार. आता ती कशी झाली आहे, कडक झाली आहे, मोठी झालेली आहे, ती वाकणार. मग काठी केव्हा वागते, केव्हा वागते, जेव्हा ओली असते तेव्हा. आता बघा हा ओला चिखल आहे की नाही, किती सुंदर हरिपाठ गातो, सर्व हरिपाठ म्हणतो, चाली म्हणतो. एवढंच नाही तर आमच्या मालेगावमध्ये मंत्री महोदयांनी एक कार्यक्रम घेतला होता, दादा भुसेंनी. त्या कार्यक्रमात मोठा कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी हा आलेला होता. स्टेजवर जेव्हा यानं सुरू केलं नाचायला तर काय सांगावं तुम्हाला, हजारोने समाज त्याच्याकडे पाहत होता. कीर्तनकाराकडं नाही, त्याच्याकडे पाहत होता. का पाहत होता माहिती आहे, इतका सुंदर तालबद्ध अगदी व्यवस्थितपणे नाचत होता. का की तो गेल्या 2 वर्षापासनं या मुलांमध्ये राहतोय. तरणा भाग्यवंता माऊलींनी गोड प्रमाण दिलं. तर न भाग्यवंता नटे हरी कीर्तनात नटली पाहिजे मुलं. म्हणून आज तुम्ही पालक लोकांना मी विनंती करेन, तुम्ही आपली लेकरं योग्य ठिकाणी पाठवली आहेत, योग्य जागेवर पाठवलेली आहेत. खरं सांगू तुम्हाला, अलीकडची मुलं खूप मार्क्स मिळवत आहेत, खूप गुणवंत होत आहेत, शाळेमध्ये टॉपरला आहेत. पण सांगू तुम्हाला, नीतिमूल्य हरपत चालली आहे, घरामध्ये संस्कार संपत चालले आहे. तुमच्याबरोबरची मुलं घरी काय करताय रे, आता काय करतायत, काय करताय, बोलत चला काय करतायत घरी ते, हां बोल ते बरोबर, मोबाईल पाहत आहेत. तुला कसं काय माहिती. आता प्रत्येकाची मुलं घरी काय पाहत आहेत, मोबाईल पाहत आहेत. ही मुलं काय करतायत, टाळ घेत आहेत. हे साम्यता आहे. ही जी काही मुलांमध्ये जी काही गोष्ट, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपली लेकरं आज घरी काय करतायत आणि ही मुलं काय करतायत. वास्तविक पाहायला गेलं, संस्कार नावाची गोष्ट ही घरामध्ये असली पाहिजे. संस्कार नावाची गोष्ट ती आईवडिलांकडे पण असली पाहिजे, ती पालकांकडे असली पाहिजे. तेव्हा तो संस्कार हळूहळू टप्प्याटप्प्याने मुलामध्ये उतरत असतो. एरवी तो मुलाकडे सहज येत नाही. हां, आमचे आदरणीय गुरुवर्य मारुती महाराज कुरेकर गोड प्रसंग सांगायचे, विचारसागर शिकवताना सांगायचे. बाबा आधी हसून घ्यायचे आणि मग सांगायचे, बाबा तुम्हाला पण प्रसंग माहिती आहे, मी जेवढा वेळ त्याला जास्त वेळ देणार नाही त्याला. हां, काय संस्कार घरामध्ये असतात सांगू तुला. तर तुम्हाला तर एका जणाला बिडी प्यायची सवय होती, बरोबर आहे. आणि त्यावेळेला काही माचीस वगैरे हा प्रकार नव्हता. आणि रोज बाप बिडी प्यायचा, चुलीमध्ये विस्तू असायचा, राखून ठेवायची विस्तू त्यावेळेला. आणि तो बाप सांगायचा, बा जा रे बेटा बिडी पेटवून आण. पोरानं जायची, बिडी पेटवून आणायची, बापाला द्यायची. रोज तेच काम. ते पोरगं म्हणायचं, अरे बाप रोज सांगतो आपल्याला बिडी पेटवायला, बिडी पेटवून आपण देतो आणि बाप मस्त सुरका मारतो. काय असेल बहीच्या. आपण सुद्धा एक दिवस ट्राय घ्यायला काय हरकत.
मग त्यानं एके दिवशी काय केलं, आत गेला, बीळ पेटवली, आतल्या घरात गेला, मस्तपैकी एक टाव मारला आणि मग बापाकडे आला. मग बापाला म्हटलं, दिली बापाकडे बिडी. बापाने पाहिलं, म्हणे का रे पिंट्या, म्हणे बिडी ओली झाली. तो म्हणे मला काय माहिती का ओली झाली. नाही म्हणे ओली दिसते बिडी. मग त्याने काय उत्तर दिलं तुम्हाला माहिती आहे, आता मी काही सांगत. हां काय दिलं त्याने उत्तर, बिडी. हा बस आहे की नाही. तर मुळातच घरामध्ये संस्कार असे असल्या कारणानं मुलांकडे काय आपण देऊ शकतो मायबापू. म्हणून पालकांनी सुजाण होणं महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जो आज निर्णय घेतलाय हा फार सुंदर निर्णय घेतलाय. सांगू तुम्हाला, घरात आज आपली ही लेकरं टाळ वाजतायत, आजी मुलं अभंग गातायत आजी. आणि सांगू तुम्हाला, एक साने गुरुजींचं वाक्य आहे, फार गोड वाक्य आहे. त्यांचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक वाक्य आहे की देशाचं भवितव्य केव्हा कशावरती अवलंबून आहे. देशाचं भवितव्य कशावर अवलंबून आहे, तर देशाचं भवितव्य आजच्या तरुण पिढीच्या ओटावर कोणती गाणी आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. विठ्ठल अरे माझ्या शिवबांनी महाराष्ट्र घडवला, स्वराज्य मिळवून दिलं माझ्या शिवबांनी. तर शिवबांनी नुसतं घडवलं नाही, मिळवलं नाही, तर माझ्या तुकोबांनी एक एक मावळा तयार केला, एक एक वारकरी तयार केला, एक एक धारकरी तयार केला. आणि तो तुकोबांनी माझ्या शिवबांकडे पाठवला आणि म्हणूनच महाराष्ट्राला स्वराज्य मिळालं. विठ्ठल तुकोबांनी मुलांना घडवलं, तुकोबांनी टाळ शिकवला, गाणं शिकवलं, नाचणं शिकवलं, तालबद्ध शिकवलं. आणि म्हणून तीच मुलं, तीच तरुण पिढी शिवबांकडे तुकोबांनी पाठवली. आची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जोपर्यंत तुम्ही या लेकरांना प्रेम देत नाही ना, तोपर्यंत ही लेकरं जवळ नाही राहू शकत. आणि मी मगाशी मागच्या वर्षी पण आलो होतो, आता मध्यंतरी 1 महिन्यापूर्वी पण मी येऊन गेलो, बघितलं मुलांची तयारी. सगळी मुलं सुंदर प्रकाराने हरिपाठ करतात, रोज हरिपाठ करतात, रोज अभंग गातात. आमचे माऊली उत्तम पकवानाची त्यांच्याकडनं तयारी करून घेत आहेत, ताई गायनाची तयारी करून घेत आहेत. एवढंच नाही तर मुलांना उत्तम जेवणसुद्धा आहे. संस्थेमध्ये किती नफा आहे आणि किती तोटा आहे. आपण कधी कधी काय करतो माहिती आहे का, फी किती मला तुमच्या संस्थेला 35,000 रुपये, 30,000 रुपये, आणि लगेच आपण गुणीला 50, एवढे पैसे असं तर आपण गणित लावतो बरं का. परंतु वास्तवात तसं काहीच नसतं. कारण त्याच्यामध्ये काही स्नेही लोकांची मुलं असतात, काही जवळची मुलं असतात, आणि त्याच्यामध्ये काही टाकून देतात आणि वर्षभर पाहतच नाही फीसाठी, असे पण आहे. कारण मी अनुभवतो, मी गेल्या 17-18 वर्षापासून त्याच्यामध्ये काम करतो आहे की कोणीही पूर्ण फी देत नाही. ना याला सरकारी ग्रँट असते, ना सरकारी अनुदान असतं. परंतु ही महाराज मंडळी आपल्या स्वतःच्या उत्पन्नातनं, मग कीर्तन असतील, प्रवचन असतील, काही घरचं उत्पन्न असेल, हे टाकून ही मंडळी हा यज्ञ चालवत असतात. आणि हा प्रयत्न आमचे आदरणीय अधिकाताई असतील, आमचे माऊली असतील, हे करतायत. विठ्ठल बघा, तुम्ही पालक वर्ग आहात, मुलांमध्ये तुम्ही जी गोष्ट कराल तशीच मुलं करतात. आणि तुम्ही घरात जसं बोलता तशी मुलं करतात. बघा, संस्थेमध्ये जे शिकवलं जातं तेच पोरं घरी करतात. आता आमची पोरं घरी गेली आहेत ना, तर कधी कधी फोन येतो, महाराज तो झोपेतसुद्धा असा मांड्या ठोकतो झोपेत. आणि चहा प्यायला उठला का बशीन कप ठोकत बसतो. 2-4 बशान कप फोडल्या. कोणी? त्या विद्यार्थ्याने. का? की रात्रंदिवस तोच ध्यास, ते चिंतन, ते समज. आपण सांगाल ते कराल हो, पोरं आपल्यावरती असतं. काय झालं, आमच्या जोडगे म्हणून गाव आहे मालेगाव तालुक्यामध्ये, असेच दिवस आले पावसाळ्याचे. आणि एक मोटरसायकलवर एक जोडपं चाललं होतं. जात असताना त्याने गाडी उभी केली, थोडं रिपटिप पाऊस चालू होता. बाप पटकन उतरला, दुकानावर गेला, त्याने काहीतरी घेतलं. पण पोरगं पण पळत पळत बापाकडे गेलं. आणि पप्पा तुम्ही काय घेताय? त्याने काय घेतली, पुडी वगैरे काय त्याचं. तो म्हणे मला पण काहीतरी घेऊन द्या. म्हणे काय घेतो? म्हणे चॉकलेट. बापाने त्याला चॉकलेट घेऊन दिली. त्याने चॉकलेट घेतली, तो चॉकलेट घेऊन असा निघाला आणि ती उघडायला लागला. पण तितक्यात वरून पाऊस चालू होता, रिपरिप थोडं चिखल झालेला होता.
आणि असणारा चॉकलेटचा जो गाभा असतो ती चॉकलेट पुढे पडली, चिखलात पडली. आता पडल्याबरोबर तो उचलायला लागला. तितक्या बापाचं लक्ष गेलं. म्हणे का रे काय करतोय? म्हणे पप्पा चॉकलेट उचलतोय. त्यावेळेस तो बाप त्याला म्हटलं, बेटा चिखलात पडलेली वस्तू उचलायची. लक्ष द्या बरं का. चिखलात पडलेली वस्तू कोणी ऐकलं? मुलाने ऐकलं. काय ऐकलं? चिखलात पडलेली वस्तू उचलायची नाही, ती शी असते, खराब असते, चल आपण दुसरी घेऊ. ऐकलं ना तुम्ही? सर्व ऐकताय ना? हा. त्यानं काय डोक्यात ठेवलं की चिखलात पडलेली वस्तू उचलायची नसते, आता आपण दुसरी घेऊ. मग आता काय झालं? तो गाडीजवळ आला, तो गाडीवर बसला, तो मुलगा मध्ये बसला, त्याची आई, मुलाची आई मागं बसली आणि गाडी निघाली. भरधाव वेगाने गाडी निघाली. तर आमच्या तिथं लळिंगचा घाट लागतो. आमच्या धुळे जिल्ह्याला सुरुवातीला एक लळिंगचा घाट लागतो मोठा, आणि त्या घाटामध्ये याची गाडी जायला लागली. रिपरिप पाऊस चालू होता आणि थोडी गाडी स्लिप झाली. जशी गाडी स्लिप झाली तशी मागची होंडा मागच पडली. म्हणजे त्या मुलाची आई मागं पडली, जाऊन गटारीमध्ये पडली, अख्खी चिखलाने भरली. कोण कोण रे? मुलाची आई. त्या मुलाची आई. गाडी हलकी लागायला लागली. तो म्हणे, पिंट्या तुझी मम्मी रे? म्हणे पप्पा मागच पडली. मागं पडली? म्हणे कुठं? म्हणे मागं. मग याने गाडी फिरवली. जिथं त्याची बाई पडलेली होती, त्या मुलाची आई, तिथे गाडी उभी केली रस्त्याच्या कडेला, आणि ती गटारी जाऊन पडलेली होती, अख्खी चिखलाने भरली होती. यानं घाईघाईनं गाडी लावली आणि गाडीवर उतरायला लागला आणि आता त्या गटारीकडे पळायला लागला. तितक्यात पोरानं हात पकडला. पप्पा पप्पा तुम्ही काय करताय? म्हटलंय, अरे तुझ्या मम्मीला उचलतोय. ते पोरग काय म्हटलं रे? बोल बोल, काय म्हटलं? काय म्हटला तो? पप्पा पप्पा चिखलात पडलेली वस्तू उचलायची, चला आपण दुसरी नाही रे, पहिलीच मिळत नाही ना बाबा. तुम्ही मुलांवर जे संस्कार करतात ते संस्कार मुलांवर घडतात. म्हणून तुम्ही भाग्यवान पालक आहात की तुम्ही या ठिकाणी आपल्या लेकरांना पाठवलं. विठ्ठल विठ्ठला 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 चला, आज ताई पण आल्या कार्यक्रमासाठी. धन्यवाद ताई. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही लेकरांना योग्य ठिकाणी पाठवलं. काय होतं माहिती आहे का? माती एकच असते, माती एकच असते, पण जर ती माती कुंभाराकडे गेली आणि जर तिचं मडकं घडवलं गेलं तर ते थंड पाणी प्यायला कामात येईल. पण तीच माती दुसरं मडकं घडवण्यामध्ये गेली. आता मी ते बाकीचं सविस्तर बोलणार नाही, हे कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. माती एकच आहे, पण त्या मातीला आकार देणं महत्त्वाचं आहे. तो कुंभार जो मडके घडवतो ना, त्या कुंभाराकडे जी कला आहे ती कला या संस्थेमध्ये आमचे माऊली असतील ताईंकडे आहे. ही लहान लहान लेकरं घडवत आहे. आणि आपण पालक म्हणून काय करतो माहिती आहे? पालक म्हणून आपण मुलांवरती वेगवेगळ्या प्रकारानं त्यांनावरती थोपटत असतो. आपण वास्तविक पाहायला गेलं की घरामध्येच आपण काय करतोय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मी नेहमी सांगत असतो एक प्रसंग. मी जेव्हा कॉलेजला होतो, कॉलेजला असताना एक आमचा शाळेचा 12वीचा निरोप समारंभ करायचा होता. म्हणून एक मालेगावातले प्रसिद्ध असे एक संस्थाचालक आहेत, त्यांच्याकडे 150 मुलं आहेत, अनाथ मुलं आहेत. आश्रय नावाची संस्था आहे निळगावांना. त्यांना आम्ही व्याख्यानासाठी बोलवलं होतं. ते व्याख्यानाला आले आणि त्यांनी एक सुंदर प्रसंग सांगितला की आईवडिलांची काय भूमिका असते महत्त्वाचं. थोडं तुम्ही पालक म्हणून लक्ष द्या, माझ्याकडे लक्षपूर्वक कीर्तन ऐका. एक सायंकाळच्या वेळेला एक मुलगा, दुपारी तो शाळेतनं घरी येतो, आपलं जेवण करतो, आपलं गृहपाठ पूर्ण करतो, स्वाध्याय लिहितो, आणि सायंकाळच्या वेळेला आई पप्पा घरी येत आहेत. सायंकाळचे 6 वाजलेले होते. तो अगदी पळत पळत दारामध्ये गेला. पळत गेला. आईला बिलगुल मिठी मारली त्यानं. आई बाबाला भेटला. पप्पा माझा आज पेन संपला होता गृहपाठ करताना, तर मी तुमच्या जॅकेट म्हणून 10 रुपये काढले, पेन घेतला आणि बघा मी गृहपाठ पूर्ण केला.
आई म्हटली हां तू पैसे काढले, पप्पाच्या खिशातून पैसे काढले आमच्या पश्चात तू चोरी केली. आईने फाटकन त्याच्या कानात वाजवली, म्हणे मूर्खा तू पैसे काढले. तो म्हटलं आई अगं नाही गाई मी पैसे नाही काढले गाई, मी तुला सांगतोय माझा पेन संपला होता म्हणून मी 10 रुपये काढले, दुकानावर गेलो पेन आणला बघा मी गृहपाठ पूर्ण केला. बापाने पण एक कानात लावली, म्हटले वडव्या चोरी करणारी मुलं चालत नाही तू चालता हो. एकुलता एक पोरगा होता, एकुलता एक होता. बापाच्या आईच्या पाया पडला, अगं आई मी पैसे नाही काढले ग, काढले असते चोरले असं तुम्हाला सांगितलं नसं, पण मी तुम्हाला सांगतोय मी 10 रुपये काढले पेन घेतलाय. आई मला माफ कर ना, बघ मी स्वाध्याय पूर्ण केला. पण आई ऐकायला तयार नव्हती ना बाप ऐकायला तयार होता. मी तुम्हाला गोष्ट सांगत नाही आहे, घडलेला किस्सा तुम्हाला सांगतोय, रिअल फॅक्ट आहे. मग रे बाळा त्यावेळेला बापाला विनंती केली, आईला विनंती केली. बाप ना ऐकत होता ना आई ऐकत होती. शेवटी आईच्या परत पाया पडला पोरग, म्हटलं आई मला माफ कर गाई, याच्या पुढे मी करणार नाही पण मला माफ कर. मग त्या पोरानं काय केलं माहिती आहे, त्या पोराला एक आईने कागद दिला आणि एक पेन दिला आणि सांगितलं बाळा लिही याच्यावर मी आजपासून चोरी करणार नाही, केल्यास शिक्षेस पात्र राहील. त्या पोरानं तो कागद पाहिला, तो पेन पाहिला आणि तो कागद आणि तो पेन, त्या लेकरानं तो कागद फाडला, तो पेन मोडला आणि आईच्या अंगावर फेकला. तसाच पोरगा पळत 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 त्या आश्रमाच्या संस्थेमध्ये गेला आणि त्यानं त्या गुरुजींना सांगितलं, गुरुजी मला तुमच्या शाळेत शिकायला घ्या. ते गुरुजी म्हटले बाबा ही शाळा निराश्रित मुलांसाठी आहे, तुला आई वडील आहेत, तू एकुलता एक आहे, मी तुझ्या आईवडिलांना ओळखतो, तुझी आई स्टेट बँकेत सर्व्हिसला आहे, तुझा बाप LIC ऑफिसमध्ये ऑफिसर आहे आणि तू एकुलता एक आहे, जमीन जुमला सगळं काही तुझ्याकडे आहे, मी तुला या शाळेत घेऊ शकत नाही, मला माफ कर. पण त्यावेळेला ते शिक्षक म्हटले अरे बाबा तू का इथे आला, मला तेवढं कारण समजू शकेल. ते पोरगं म्हटलं सर सांगू तुम्हाला, मी दुपारी शाळेतनं घरी आलो, स्वाध्याय लिहायला बसलो, पेन संपला, वडिलांच्या खिशातून 10 रुपये काढले आणि आई सायंकाळी घरी आली, अंगणात पळत पळत गेलो, सांगितलं की पप्पा मम्मी मी 10 रुपये काढले. मग रे बेटा काय केलं, नाही सर मी त्यांना सांगितलं की मी चोरी नाही केली, मी स्वाध्याय पूर्ण केला, पेन घेतला. मग रे बेटा आईने मला एक कागद दिला आणि एक पेन दिला. मग बाळा पुढे काय झालं, सर मी तो कागद घेतला आणि तो पेन घेतला, सर कागद मोडला, कागद फाडला, पेन मोडला, त्यांच्या अंगावरती फेकला, तुमच्याकडं आलोय सर प्लीज मला शिकायला शाळेत घ्या ना. त्यावेळेस सर म्हटले बेटा तू इतका आईवडिलांचा अपमान केला, त्यांच्या अंगावर कागद फेकला, मी अशा मुलांना संस्थेत घेऊ शकणार नाही. त्यावेळेस ते पोरगं म्हटलं सर ऐका ना पुढची गोष्ट समजून घ्या ना. काय रे बाळा काय झालं, सर ज्या कागदावर लिहून द्यायचं होतं ना, तुम्ही पण पालकांनी लक्षपूर्वक ऐका, आपल्या घरात कसं वावरायचं आहे, मुलांना संस्थेत बाहेर का टाकायचं आहे, मुलांना या ठिकाणी का पाठवायचं आहे, याचं कारण समजून घ्या मायबापो. त्या पोरानं सांगितलं सर माझी आई LIC ऑफिसमध्ये ऑफिसर आहेत, माझा बाप स्टेट बँकेमध्ये ऑफिसर आहे. सर सांगू तुम्हाला, आईने जो कागद आणून दिला होता आणि जो पेन आणून दिला होता ना सर, आई म्हटली की लिही या कागदावरती मी आजपासून चोरी करणार नाही, आणि ज्या पेनने पेन दिला होता त्या पेनने मला लिहून द्यायचं होतं. सर सांगू तुम्हाला, तो जो कागद होता ना तो कागद LIC ऑफिसमधला होता आणि तो पेन स्टेट बँकेतला होता. सर ऑफिसमधला कागद घरी आला कसा आणि स्टेट बँकेतला पेन घरी आला कसा, मला सांगा ना सर चोर कोण. कोण चोर, अब्बड साहेब. अरे माझ्या आईनं ऑफिसमधून कागद चोरून घरी आणला आणि माझ्या बापानं स्टेट बँकेतनं पेन चोरून घरी आणला आणि मी लिहू मी आजपासून चोरी करणार नाही. सांगू तुम्हाला ही धाडसी मुलं आहेत. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही योग्य ठिकाणी टाकलात. एक शब्द आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये टाकसाळ म्हणजे तुम्ही योग्य कारखान्यात टाकलेला आहे. आपण वेगळ्या कारखान्यात टाकतो. महाराज मला एक काल ताई मुंबईवरनं फोन होता, शहापूरवरनं, 6 मुलं आहेत महाराज तुमच्याकडे पाठवायची आहेत म्हणे शिकायला. म्हटलं बाबा मुंबई सोडून इकडे नाही, म्हटलं इकडं सगळं आहे म्हणे, पण काय जे संस्कार ते नाही आहे. आज तुम्ही घरामध्ये बघा, 1:45 पाहुणे येऊ द्या आपल्याकडे, तर पूर्वीच्या वेळेला पाहुणे आल्यानंतर मुलांना सांगावं लागत नव्हतं की पाणी देवा. आता
ते पोरगं मोबाईलमध्ये अडकलेलं असतं. आई म्हणते बाळ्या बाळ्या अरे पाहुणे आले आहेत पटकन पाणी आण. ते पोरगं काय म्हणतं, बोला चला रे तुम्ही काय म्हणतं, आई तूच देऊन घे ना मी मोबाईल पाहतोय. पूर्वीच्या वेळेला जर दारा अंगणात पाहुणे दिसायचे तर इतका आनंद व्हायचा त्या पोराला, त्याला इतका आनंद व्हायचा काय करावं काही नाही. त्याला घरात जाऊन तो चौकशी करायचा, आई दूध आहे का, साखर आहे का, हे आहे का, ते आहे का. आता मुलांना काहीच पडलेलं नाही आहे. सांगू तुम्हाला, अजूनही पुढचं सांगेल तुम्हाला. तुम्ही सकाळी किती वाजता घरी उठता रे, शिबिरानंतरच्या आधी किती वाजता उठतात, हां किती वाजता, 11 वाजता, मग 7 वाजता, 8 वाजता, 6 वाजता, आणि इथे किती वाजता उठायचे, 4 वाजता. हा बदल बघा बरं का, हा बदल बघा. म्हणून टाकायचं मी तुम्हाला सांगतो, आपल्या मालेगाव हायकोर्टला संधू साहेब नावाचे न्यायाधीश होते, न्यायाधीश. आणि ते न्यायाधीश आमच्या शाळेवरती आले आणि आमच्या मुलांना त्यांनी एक फिल्टर बेड दिलं. आता त्यांची बदली अकोला झाली, अकोल्याच्या हायकोर्टला ते जज आहेत. तर त्यावेळेला त्यांना म्हणजे जजच्या पुढची जी पोस्ट आहे ना ती त्यांना घ्यायची होती. मग त्यांनी खूप अभ्यास केला पण 2-4 मार्कावरून सुटून जायचं. मग त्यांनी विचार केला असं का होतंय बुवा, मी 2-3 वर्ष नापास होतोय, जज परीक्षेत नापास होतोय, असं काय घडतंय बुवा, असं काय घडतंय. आणि मग त्यांनी विचारलं की मी रोज किती वाजता उठतो, तर त्यांनी ठरवलं की ते 7 वाजता उठायचे. आणि ज्यावेळेला त्यांनी कळवलं की आता मी लवकर उठलो पाहिजे, 4 वाजता उठायला लागले आणि त्या पहिल्या ह्याच्यात परीक्षेत पास झाले. विठ्ठल विठ्ठल या मुलांनी इथे येऊन काय शिकलं आज, एवढं जरी शिकलं आणि ते घरी जाऊन सकाळी उठायचं तरी भरपूर झालं. रात्री आपण झोपताना काय बघून झोपतो रे घरी, हां मोबाईलवर काय पाहतात, कीर्तनं प्रवचनं, हां ते रील्स काहीतरी 2-4 मिनिटाचे असतात, 1-1.5 मिनिटाचे असतात. जगण्याशी काही संबंध नाही बरं का महाराज, त्याचा काही संबंध नाही. आपण ना धड हसत पण नाही. बरं ठीक आहे, रील्स पाहिल्यानंतर हसलं पाहिजे ना माणसानं, मन सुक्त असलं पाहिजे. हसल्याने आजार होत नाही बरं का, कुठलेच आजार होत नाही. पण ते पण नाही पाहत आपण, ते पण मनापासून नाही, असं फक्त चेहऱ्यावरती फक्त दाखवतो, खोटं हसतो आपण. आणि आज जगामध्ये सगळे लोक खोटंच असतात, ओरिजिनल कोणीच हसत नाही. कंठी प्रेम दाटे ती अवस्था कोणाजवळच येत नाहीये. आणि म्हणून मुलांनी काय पाहावं, आणि ही मुलं जे पाहून झोपतात ना तर सकाळी पण त्याच अवस्थेमध्ये उठतात. मनी वसे ते स्वप्नी दिसे. ही मुलं 14 दिवस 15 दिवस या संस्थेमध्ये राहिले, पहाटे 4 वाजता उठतात. आणि उठल्यानंतर तुम्ही काय करतात रे, व्यायाम करतात. आमच्या ताईसुद्धा स्वतःच मुलांसोबत व्यायाम करत होते. असं म्हणतात की स्वतः मेल्याशिवाय तुमच्याकडे नाही का ही म्हण, ज्याने पाहिला तो आलाच नाही सांगायला, आहे का नाही. म्हणून स्वतः मेहनत घेतात, स्वतः कष्ट घेतात, स्वतः धावपळ करतात. आणि म्हणून मायबाप तुम्ही भाग्यवान आहात की तुम्ही या लेकरांना योग्य ठिकाणी टाकले आहे. म्हणजे ज्ञानोबा तुकोबा, पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे काय पद्धत होती, गुरुकुल पद्धत होती. जुनी पद्धत काय होती, पद्धत गुरुकुल पद्धत होती. म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा सुद्धा कोणत्या शाळेत गेला होता, इंग्लिश मिडियमला. इंग्लिश मिडियमला गेला होता कृष्ण परमात्मा, नाही ते गृहगृही गेले होते, गुरुकडे गेले होते. सांदीपन ऋषींकडे कृष्ण परमात्मा गेले. प्रभू रामचंद्र कोणाकडे गेले, ते वशिष्ठ मुनींकडे गेले होते. प्रत्येक साधकाने, प्रत्येक देवतांनी गुरुच्या घरी जाऊन विद्या प्रदान केली, संपादन केली. आणि म्हणून आज तीच परंपरा टिकवणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे. विठ्ठल आणि हे मुलं सांभाळताना इतके वेगवेगळे अनुभव येतात, सांगू तुम्हाला. आपल्या घरचं एकच असतं. आमच्या आता मागच्या महिन्यामध्ये त्या एका प्रमाणात शाळेत जायचं नव्हतं, काहीतरी वह्या चेक करायच्या होत्या वाटलं शिक्षकाला. मग ते आलं माझ्याजवळ, म्हणे गुरुजी असं आलं, लंगडत आलं, ते असं लंगडत आलं माझ्याकडे. आणि बाबा पाय दुखतोय माझा, खूप पाय दुखतोय. आमच्या गुरुजींना म्हटलं बाबा पाहावं याचा पाय दुखतोय.
बाबाने चेक करून बघितलं म्हणे काहीच प्रॉब्लेम नाही म्हणे, पण पाय दुखतो म्हणे याचा म्हणे. अरे म्हटलं जा ना बाबा, गाडीत बसून गाडीत जायचंय. नाही हो गुरुजी म्हणे फारच पाय दुखतोय म्हणे. म्हटलं ठीक आहे बाबा, किती दुखतोय? मग त्यांना पोरांना शाळेत काढून दिलं आणि तेव्हा तो आता घरी राहिला. आता कॅमेरे बसवले. त्याला आश्चर्य एकदम प्रसन्न वाटलं की आता आपण गुरुजींना बरोबर फसवलं वा, की माझा पाय दुखत नाही तरी पण मी गुरुजींना फसवलं वा. त्याला आनंद वाटला की वा वा वा, आता आपल्याला सुट्टी वा शाळेची. आणि मग काय झालं, आम्ही जेवायला बसलो सगळेजण. जेवायला बसलो, एक पोरगं दुसरं त्याची दुपारची शिफ्टचं शाळेचं पोरगं घरीच होतं. त्याला म्हटलं इकडे रे. तो बाजूला बसलेला होता, त्याच्या लक्ष नाही आमच्याकडे. आणि त्याप्रमाणे म्हटलं ती टाकीचा कॉक चालू करून म्हटलं, पाण्याचा कॉक, आणि चालू करून बाजूला सरकून जा म्हटलं. त्याने कॉक चालू करून दिला आणि तो लगेच बाजूला सरकून गेला. तितक्यात तो तिकडून आला. म्हटलं कल्पेश इकडे रे. म्हणे काय असा लंगडत असा लंगडत आला. म्हटलं कल्पेश बाईस खाली बस. त्याला थोडंसं गप्पा गोष्टी करता 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 अरे तू कॉक चालू पळ. जसा पोरगा पळत गेला डायरेक्ट कॉक बंद, डायरेक्ट पळत गेला, कॉक बंद करून आला. आणि मग तिकडनं जेव्हा रिटर्न आला तेव्हा त्याला कळायला लागलं अरे आपला तर पाय दुखत होता, आपला पाय दुखत होता, आता पाय आपला गायब झाला. मग तो तिकडनं आला. म्हटलं काय रे पाय? तो एकदम गर्भगाईतच झाला. हां, अशी वेगवेगळ्या खोड्या करणारी. पण या 50 कुटुंबातली 50 पोरं सांभाळणं सोपं नाही आहे. आम्ही फी देतो, आम्ही पैसे देतो, बरोबर आहे, पण 50 प्रकारची पोरं तुम्ही सांभाळू शकत नाही. वेगवेगळे करारनामे असतात. एक तर आलं सकाळी सकाळी असं पोट धरून आलं, गुरुजी गुरुजी पोट. आम्हाला वाटलं बापरे याचं का ऑपरेशन करावं लागेल का काय. आम्ही एकदम टेन्शनमध्ये येऊन गेलो, असं काय झालं असेल पोटमध्ये याच्या. आणि मग काय केलं, हे म्हटलं माझा मोबाईल आण पटकन फोन, डॉक्टरांना फोन करायचा. मग मोबाईल घेतला, थोडं बाजूला गेलो. हां हॅलो, हां डॉक्टर साहेब तुम्ही हॉस्पिटलला आहात का? हो हो आहेत का? बरं बरं, काय नाही आमचा एक विद्यार्थी आहे त्याचं अचानकपणे पोट दुखतं आहे. डॉक्टर साहेब ते पोट चेक करायचं मशीन मध्ये टाकायचं मशीन तुमचं चालू आहे का? तिकडं डॉक्टर काय म्हटलं, हो हो चालू आहे आमचं. महाराज घेऊन या त्याला. कोणाला? कुठं टाकायला? मशीनमध्ये टाकायला. तितक्यात ते म्हणे हो बापर डायरेक्ट मशीन. त्याला म्हटलं बस गाडीत. नाही बाबा चांगलं झालं म्हणे माझं. काय आता तुझं दुखणारं पोट लगेच चांगलं होऊन गेलं तुझं आलं. म्हणजे इतके जर कधी जेवण करायचं नसलं मग समजूनच घ्यायचं हो त्यांचं. जर आई वडील भेटायला येऊनच गेले, 10-5 त्यांच्याकडे पैसे परस्पर पालकांनी देऊनच टाकले, मग 2-4 दिवस त्या 4-5 भाकरी पडतातच. ते पाहायचंच काम नाही त्यांच्याकडे. अरे बाबांनो, इतकं आपल्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये पोरं आपण सांभाळू शकत नाही. पण ही महाराज मंडळी आपल्या एवढ्या दुर्गम भागामध्ये, सांगू तुम्हाला मगाशी माझं सांगताना राहून गेलं वाक्य, की आपली गुरुकुल पद्धत या लोकांनी बंद केली. मी स्वतः मंत्रालयापर्यंत झटलो, स्वतः प्रयत्न केले की ज्या वेळेला मी माझे कागदपत्र घेऊन मंत्रालयात पोचलो त्यावेळेला त्यांनी मला सांगण्यात आलं, त्यांनी GR दाखवला. जेव्हा कायदा मंत्री आदरणीय स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल होते त्यावेळेचा GR त्यांनी कायदा दाखवला मला, की ही कायद्याची प्रत त्यांनी माझ्या हातात दिली की आम्ही तुमच्या वारकरी संस्थेला सरकारी कुठलंही अनुदान देऊ शकत नाही. म्हटलं असं का? तर त्यावेळेला ह्या लोकांनी आपली जी गुरुकुल पद्धत होती, वेगवेगळे ख्रिश्चन लोकांना मदरसामध्ये या ठिकाणी त्या पादरी लोकांना किंवा त्या गुरु लोकांना सरकाराद्वारे पेमेंट दिलं जातं, पगार दिला जातो. पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे म्हणजे खास हिंदुत्व जे प्रचार प्रसार करणाऱ्या संस्था आहेत, या त्या काळात त्यावेळेला त्यांनी तो कायदा बंद करून आपले गुरुकुल बंद पाडण्यात आले. परंतु आज बंद पाडून सुद्धा का होईना, सरकारी कुठलीही मदत नसली जरी चालेल, परंतु मोठ्या हिमतीने, मोठ्या ताकदीनं आदरणीय हरिभक्तीभाई राधाताई यांनी आमचे माऊली हे चालवत आहेत. यांना खऱ्या अर्थानं वंदन केलं पाहिजे. आणि सांगू तुम्हाला मायबापो, तुम्ही एक पालक म्हणून एक विद्यार्थ्याला या ठिकाणी दाखल केलं आणि तुमचा विद्यार्थी 100% या ठिकाणी घडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. विठ्ठल 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 आता राहिला संस्थेचा विषय. संस्था ही चालते कशी? आता पालक आहेत म्हणून तुम्हाला सांगेल. म्हणजे खऱ्या अर्थानं राधिकाताई असतील, ज्ञानेश्वर भाऊ असतील, आमच्या दीपालीताई असतील, हा परिवार जेव्हा आपण चालवतो ना सज्जन, आम्ही मागच्या महिन्यामध्ये कोल्हे महाराजांना पाहण्यासाठी आलो होतो दिंडोरीला. जे गावकरी होते, भजनी मंडळ होतं, 10-5 लोक आम्ही या ठिकाणी आलो.
संस्थेवरती थांबलो 5-10 मिनटं. एक 10-15 मिनटात एवढ्या 10-20 लोकांना लगेच ताईंनी स्वयंपाक पण केला, सगळ्यांना जेवायला पण बसवलं. हे शक्य कसं होतं? हे शक्य त्याच वेळेस घडतं की ज्या वेळा तुमचा देण्याचा भाव असतो. तुम्ही देतात ना, मनापासून देतात ना, तर परमेश्वर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून अनंत हाताने पुरवत असतो. वास्तविक पाहायला गेलं की 50 मुलं सांभाळताना त्यांचं एवढं भाग्य चांगलं आहे की त्यांना शिक्षक ठेवायची गरज नाही आहे. म्हणजे दोघंच परिपूर्ण आहेत, दोघंच परिपूर्ण आहेत. तर ताईंचा पण त्याच्यामध्ये भर पडलेली आहे. कधी कधी आमचे मगर महाराज येऊन जातात, आमच्या मोनालाताई येऊन जातात, त्यांना 2 तास 3 तास प्रशिक्षण देतात, त्यांच्याकडनं चाली बसून घेतात. त्याच्यामुळे त्यांचा त्या ठिकाणी असणारा पैसा वाचतो. परंतु दोघं वेळचं जेवण, एका वेळचा नाश्ता हे देणं तितकी सोपी गोष्ट नाही आहे. आणि हा पैशांचा ताळमेळ कुठंच बसत नाही. आपण किती फी घेतो? किती फी घेतो आपण? 35,000 रुपये. 31 मध्ये ही पूर्ण फी जमा होत नाही. नाही जमा होत. तुम्ही जर म्हणाला माझ्या 5 वर्षापूर्वीच्या संस्थेचं जर रेकॉर्ड काढलं ना, तर 8-10 लाख रुपये लोकांकडे निघतात. हा देऊ ना पुढच्या वर्षी, कांदे आले की मग देऊ, वांगे आले का मग देऊ, काकडी आली का मग देऊ. इकडे आपण वाकडं होऊन जातो. नाही होत आपल्याकडे जजमेंट, तरीसुद्धा ही मंडळी आपल्या कीर्तनाच्या मानधनातून, आपल्या स्वतःच्या उत्पन्नातून तो पैसा टाकतात आणि या लेकरांना शिकवायचं काम करतात. म्हणून माईबापो, तुम्ही योग्य ठिकाणी मुलांना पाठवलं, योग्य संस्कार या ठिकाणी दिले जातात. वास्तविक पाहायला गेलं 4 वाजता मुलं उठून आमचे माऊली ज्ञानेश्वर महाराज स्वतः मृदंगाची प्रॅक्टिस करतात. मुलांना स्वतःला पुढं बसून प्रॅक्टिस करतात. काही काही ठिकाणी संस्थेमध्ये असं असतं, एक जो शिक्षक असतो, जो संस्थाचालक असतो, तो जर 5-5 दिवस बाहेरगावी कार्यक्रमाला गेला तर मुलं वाऱ्यावर पडतात, मुलांना कोणी शिकवत नाही. पण या ठिकाणी जरी आमचे महाराज गेले तरी ताई असतात, जरी ताई कार्यक्रमाला गेल्या तरी महाराज असतात. कोणी ना कोणी का होईना मुलांचा वेळ कुठलाच वाया न दवडवता ही प्रयत्न करतात. आणि या संस्थेवर आपण सर्वांनी लक्ष द्या. येणं प्रकारे आपल्या कुटुंबातला, आपल्या परिवारातला थोडा का भाग होईना या मुलांसाठी द्या. आणि आपली मुलं, आपल्या वाड्या वस्तीवर जी पोरं आहेत त्यांना या ठिकाणी पाठवा, त्यांना सुसंस्कारित करा. म्हणून त्यांनी जे या ठिकाणी शिबिर घेतलं, या शिबिराच्या माध्यमातून ही वेगवेगळ्या मुलांना चाली शिकवल्या. आपण ते पाहणारच आहोत. शेवटी 10-15 मिनटं ही मुलं आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. ही मुलं काय काय तुम्हाला सांगणार आहेत. म्हणून अशा प्रकारानं या शिबिराची सांगता आणि या सांगतेच्या निमित्तानं जो अभंग घेतला आहे तो तुकोबारायांचा आहे. आणि तुकोबाराय गवळीच्या रूपामध्ये एक वर्णन करतायत की ते वर्णन असं करतायत की ती गवळण भगवान परमात्म्याच्या भावरूपामध्ये विलीन होते, भाव साक्षातीला प्राप्त होते. आणि मग ती काय म्हणते त्या अभंगाच्या प्रथम चरण सांगतो. कोणी एके
क्या बात, एक टाळी होऊन जाऊ द्या. काय गोड चाल म्हटलं आमच्या माऊलींनी. सज्जनो, भावामध्ये मुलं असली पाहिजे, हां, एकदम तल्लीन झाली पाहिजे. ती गवळण त्या भगवंताच्या भावात विलीन होते. कोणी एकी भुलली नारी. काय भुलली होती आता एवढा सविस्तर करायला माझ्याकडे वेळ नाही आहे, कारण पुढची पाहुणी मंडळी येऊन थांबलेली आहे. आणि म्हणून मी थोडासा एक दृष्टांत सांगतो आणि काल्याचा शेवटी अभंग घेऊन आपण सांगता करूया. खऱ्या अर्थानं गवळण आपल्या त्या भगवंताच्या रूपाला भाळते. देवाकडे आपलं भाविश्व प्रगट करून तिला कळतच नाही तिने डोक्यावर काय घेतलं, दही दूध तूप लोणी घेतलं आणि ती जेव्हा विकायला निघते आणि काय म्हणते ती, गोविंद घ्या तूप घेतलं आणि काय म्हटली, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. विसरली ती. आता मी काय सांगावं आणि त्या डोक्यावर मी काय घेतलंय तिला काहीच माहीत नाही. ते देवाच्या भावात इतकी प्रगट होते, इतकी तल्लीन होते, तिला काही सुचत नाही, काही सुचत नाही. काय सांगावं तुम्हाला, इतकं देवाचं स्वरूप गोंडस होतं, इतकं देखणं होतं. सांगू तुम्हाला, राधेनं काय केलं तर राधेनं आपल्या डोक्यावर माठ घेतला आणि पाणी घ्यायला निघाली. परंतु तिला देवाचं दर्शन घेण्यासाठी ज्या भावानं आत्मसात केलं तो भाव देवामध्ये सुद्धा भक्ताविषयी होता. किती भावविषय देवाविषयी आणि देवाचा भक्ताविषयी किती भाव होता. राधा समोरून जात असताना भगवंतानं राधेला पाहिलं आणि राधेच्या प्रेमात भगवान परमात्मा तल्लीन झाला. देवाला दूध काढायला जायचं होतं गाईंचं, हातामध्ये चरी आहे दुधाची, आणि पाहता 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 माझा भगवान कृष्ण गोपाल परमात्मा त्या गाईंच्या गोठ्यात न जाता तो बैलांच्या गोठ्यात शिरला. कोण? कृष्ण परमात्मा. आणि बैलाच्या खाली जाऊन दूध काढायला लागला. तितक्यात यशोदा माता आली. म्हणे, कृष्णा काय करतोय? म्हणे, आई दूध काढतोय. तेव्हा आई म्हटली, का रे कृष्णा, गाईचं का बैलाचं? मग कृष्ण म्हटलं, अरे बापरे, हा तर बैल आहे. पण का सांगतो तुम्हाला, जितकं गोपिका देवाच्या प्रेमात विलीन होत होत्या तितकाच भगवंत सुद्धा त्या गोपींच्या प्रेमात विलीन होत होता. आणि म्हणून ती गवळण म्हणते, कोणी एकी बुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. ती डोक्यावर तिनं जरी गोरस घेतलं, दही घेतलं, परंतु ती देवाला विकत होती. आणि मग अशा वेळेला तिची जी अवस्था प्रगट झाली ती अवस्था द्वितीय चरणामध्ये सांग. देखिला डोळा
सततपणे त्या भगवंताला आत बसवलं. त्या देवाच्या स्वरूपात विलीन झाल्या आणि आत बाहेर सगळीकडे हरीच हरी दिसू लागला आणि सतत कृष्ण कृष्ण नामचिंतन करू लागल्या. त्या भावात प्रगट झाल्यामुळे स्वतःला विसर पडला आणि आता आपल्या अवस्थेमध्ये काय प्रगट व्हावं ते भाव अवस्था गवळण आपल्या तृतीयचरणामध्ये सांगतो. आपुलियाचा विसार भगवंताच्या भावात विलीन झाल्यामुळं तिला स्वतःचा विसर पडला आणि नामचिंतनामध्ये इतक्या तल्लीन झाल्या, भगवंताच्या रूपात त्या तल्लीन झाल्या आणि म्हणून त्यांना त्या लोकांच्या भावाकडे लोकांच्या म्हणण्याकडे कुठलंही लक्ष देऊ नये अशी ती गवळणीची अवस्था झाली. खरं वास्तविक पाहायला गेला संस्था सुरू करत असताना ही लहान लहान मुलं सांभाळत असताना अनेक लोकांचा त्रास होतो. वेगवेगळ्या पद्धतीने लोक टॉर्च करतात, सगळ्या लोकांचं लक्ष असतं, परंतु माऊली असेल ताई असेल यांनी कुठलंही त्याकडे लक्ष देऊ नये. जसं ती गवळण आपला भाव या ठिकाणी प्रगट करते आहे त्या शेवटच्या चरणामध्ये सांगता येतं. तुका म्हणे हासे तुका म्हणे हासे तुका म्हणे हासे नाही कान ते नाही कांत ठाई डोळा
एक सोहळा असतो हा आनंदाचा. आमचे खऱ्या अर्थानं कलेची कदर म्हणून आमच्या माऊलींनी खास कृष्ण महाराजांना बोलवलं. सज्जनो, अगदी लहानपणापासून वडिलांचे संस्कार त्यांच्या परिवारामध्ये होते. वडील बस ड्रायव्हर आहेत, बस चालक आहेत, परंतु काकडा पाठ आहे, अभंग पाठ आहे. कुठलेही कीर्तनकार असेल त्यांना प्रमाण देणं आणि बस डेपोमध्ये पारायण करायचं, हरिपाठ करायचं, कीर्तनं करायची. आणि म्हणून आज कृष्ण महाराजसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या आदरणीय ताई या ठिकाणी आलेल्या आहेत. सज्जन मायबापू, मी जरा वारकरी परंपरेच्या नियमापेक्षा कीर्तन जरा वेगळं झालं असेल, मला माफ करा. कारण सगळे पुतना वगैरे सगळं सांगायला हवं होतं, परंतु आपल्याला पुढच्या पण कार्यक्रमाकडे वळायचं आहे. कारण तुम्हाला पण त्यावेळेला अर्धा पाऊण तास वेळ द्यायचा आहे. ज्या नियमाप्रमाणे आपण अभंग गवळण तुकोबरायांची घेतली, त्याचं चिंतन करायचा प्रयत्न केला अल्पसहा. आणि आता एक 10-5 मिनटं मी तुमच्याशी जे मुक्तपणे बोलणार आहे ते तुम्ही जरा लक्षपूर्वक ऐका. सगळ्यांनी मनपूर्वक लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐकावं अशी मी तुम्हाला व्यक्तिगत विनंती करतो. सज्जन मायबापू, आज संस्काराची शिदुरीची फार गरज आहे. संस्कार नावाची गोष्ट घरामध्ये, परिवारामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. ते संस्कार कुठून येतील, मुलं कसे घडतील आपली, याकडे बारकाव्याने लक्ष देणं गरजेचं आहे. काय काय म्हणतील, महाराज आम्ही त्यांना घरी घडवू. तुम्ही त्याला घरी घडवू शकतात, पण संस्कार नाही देऊ शकत तुम्ही त्यांना. संस्कार ही गोष्ट गुरुकुल पद्धतीतच दिली जात असते. जर एखादं लोखंड तापलेलं असेल ना, गरम झालेलं असेल ना, त्याच वेळेस त्या लोखंडावर घाव घालायचा असतो. ते गार झाल्यानंतर घालून उपयोग नाही आहे. बघा, ही चिमुकले लेकरं आहेत. आपण आपली माया प्रेम अडकवतो. नाही बाबा, आम्हाला एकुलता एकच आहे, कसं काय पाठवायचं आम्ही त्याला? तो राहील का तिथे, मग जाईल का? कधी कधी असे आहेत ना, काय काही आयांचा एवढा जीव असतो, पोरं सोडू वाटत नाही त्यांना, नाही सोडू वाटत. शंकराचार्य ज्या वेळेला निघाले ना, त्यावेळेला आई त्यांना म्हटलं की अरे मी तुला कसं सोडणार, मी एकटी आहे, माझा अंत्यविधी मला सांभाळ कोण करणार? पण शंकराचार्य म्हटले आई. त्यांनी बहाणा केला शंकराचार्यांनी, पाण्यात पाय टाकला आणि आईला म्हटलं आई, मगरने माझा पाय पकडलाय. आता ती मगर म्हणते तू संन्यास घेशील तर पाय सोडल, नाहीतर सोडणार? आई काय करू सांग, ती मगर गिळणार आहे मला. तेव्हा आई म्हटली अरे घेऊन टाक संन्यास. सांगू तुम्हाला, संन्यास घेतला, जगाला त्यांनी तत्त्वज्ञान दिलं शंकराचार्यांनी. माईबापू, ही पोरं माझ्या शिवबाला जिजाऊ मासाहेबांनी घडवलं, सोपं घडवलं नाही सज्जनो. माझ्या जिजाऊ मासाहेबांनी घरामध्ये रामायण वाचलं, महाभारत वाचलं. कुठे? गर्भात असताना. शिवबाला सगळं ऐकवलं, रामायण ऐकवलं. आणि आपण सुद्धा ऐकवतो. काय ऐकवतो? टी व्ही पाहतो आणि सगळंच ऐकवतो आपण. म्हणून कधी कधी मुलांना काय ऐकवलं पाहिजे आपण नाही ऐकवत. गर्भधान संस्थेपासून, संस्कारापासून तर मुलं जन्माला येईपर्यंत या अवस्था आहेत, आपण नाही सांभाळत आहेत. त्यावेळेला पण नाही सांभाळत. आणि जेव्हा मुलं हळूहळू मोठी होतात ना, तसं म्हणतात की सोन्याच्या तारेनं त्याच्या जिभेवर ओम लिहायचा असतो. आपण लिहिला कधी? नाही लिहिला. आपली पोरं जेव्हा जन्माला येतात, तुम्ही पाची पुसता ना, करता ना, इकडे पाचीची प्रक्रिया करतात ना. 5व्या दिवशी आपण मुलाची पाची करतो ना, त्यावेळेला आपण काय काय ठेवतो? तुमच्याकडे काय ठेवतात? दिवा असतो ना, एक पेन असतो, एक कोरा कागद असतो, अजून आरकाठी बोरकाठी ते सगळं ठेवतात तुम्ही. पण सांगू तुम्हाला, जेव्हा बाळ जन्माला येतं ना, 5व्या दिवशी त्याच्या गळ्यात तुळशीची माळ घाला. कोणत्या दिवशी? पाचीच्या दिवशी. काय घाला? तुळशीची माळ. काय घाला? जर ती 7वी जेव्हा टाकायला येईल ना, ती पाहिल, अरे बापरे, ह्याच्याकडे आत्ताच लायसन आहे, आता गळ्यात लायसन आहे, म्हणजे याच्या नशिबामध्ये दारू लिहायची नाही, मच्छी लिहायची नाही. मग ती सावधपणे लिहिल त्याच्या जीवनात काय काय लिहायचं बुवा. म्हणून तुम्ही एक वेळ आरकाठी बोरकाठी नाही ठेवत चालेल, पण त्याच्या गळ्यात तुळशीची माळ टाका. इतके संस्कार आहेत. आपण कुठे संस्काराकडे चाललेलो आहोत? म्हणून मायबाप तुम्हाला विनंती करेल की मुलांना संस्काराकडे पाठवा, या संस्थेत पाठवा. सांगू तुम्हाला, एवढा आटापिटा करता ही महाराज मंडळी,
कार्यक्रम दूरचे घेऊ शकत नाहीत कारण मुलं असतात 7-7 दिवस पुढे जाऊ शकत नाही कारण मुलं असतात आपण कधी असं करतो का जाऊ 2 पोरं घरी आहेत बुवा उद्या काय नाशिक जायचंच नाही मुलं घरी असल्यामुळे आपण मुलांना बाजूला टाकून जाऊ पण गावाला जाऊ पण या माझ्या ताईंना दादांना या मुलांना सोडून कुठे जाता येत नाही वर्षभर ही माणसं या मुलांना संस्कार घालतायत यांना घडवतायत एका मुलाच्या मुखातनं अभंग बोधवून घेतायत न जाणो यांच्यामध्ये कोण तुकोबाराय घडणार नाहीत किंवा कोणी कलाकार होणार नाही कोणी कीर्तनकार होणार नाही कोणी गायक होणार नाही पण सांगू तुम्हाला या समजा वाक्य आहे काय आहे व्यक्ती निर्माणातून राष्ट्र निर्माण एक मुलगा हे सर्व परिवार घडवतो आहे आणि यातून कोणी कलाकार होणार नाही किंवा गायक होणार नाही याला मला काही खात्री वाटत नाही किंवा होणारच नाही असं नाही होतील परंतु कदाचित यांच्यामध्ये उत्तम माणूस बनण्याची क्षमता ही महाराज म्हणजे निर्माण करते आहे आणि अहोरात्र प्रयत्न करून काबाड कष्ट करून आपला घरचा राडा सांभाळून लोकांचा सगळ्या टीका लोकांचे अपवाद सगळं ऐकून विरोध पत्करून सुद्धा ही माणसं गेल्या 2 वर्षापासून खंबीरपणे उभे आहेत आपण सुद्धा यांच्या पाठीशी उभे राहा वेळ प्रसंगी जे जे लागेल ते सहकार्य तुम्ही करावं अशी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि मला पुनश्च या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि खऱ्या अर्थानं माझा अधिकार नव्हता पण ताईंची इच्छा होती की महाराज तुम्ही कीर्तन करावं इतकी सुंदर कीर्तन करणारी वाजवणारी मंडळी आणि मी या ठिकाणी कीर्तन करावं परंतु त्यांचा एक असा भाव माझ्यावरती असणारा श्रद्धा आणि त्यापोटी आज मी तुमच्यासमोर आलो जी वेळी वाकडे कीर्तनाची सेवा करण्याची संधी मला मिळाली ती मी माझं भाग्य समजतो आई भगवतीच्या प्रांगणामध्ये मला सेवा करायची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो आणि त्यातल्या त्यात आपण सर्वांनी ती चिंतन सेवा गोड करून घेतली या लहान लहान लेकरांना एक जादू पाहायचा होता ना कोणाकोणाला पाहायचं आहे सगळ्यांना पाहायचं आहे मग जादू करून दाखवू का आता करून दाखवू शेवटी त्यांची पण इच्छा पूर्ण करू आपण कारण त्यांनासुद्धा बिचारांना असं वाटायला नको पाहिजे तर तो शूटिंग करणं बंद करून द्या आता तर त्यांना बावली कृष्ण महाराजांना बाजूला सरकवेल आणि ही बावली पखवाज वाजवेल नंतर हीच बावली मग कृष्ण महाराज पखवा वाजवतील आणि हीच बावली सुंदर एक गवळण घेणार आहे क्या बात है हां आणि गवळणला साथ करतील आमचे मगर महाराज आहे की नाही नंतर ही बावली गवळण संपली की मग ती बावली जेवण पण करणार आहे आणि जेवण संपल्यावर ती कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीसोबत घरी येणार आहे कोण घेऊन येणार आहे कोण येणार आहे तिला घरी दीदी तू येशील का ग मालंगावला हां आता ऐक आपण करूया एक सुंदर भजन होऊ द्या आणि मग आपण समारोप करू कशी बनवल काय बनवल तसं कुठलाही परमार्थ करताना साधना करताना आपला व्ह्यू आपला दृष्टी त्या विचाराकडे ठेवा एक दिवस नक्कीच तुम्ही त्या देवापर्यंत पोचाल मुलांना तुम्हाला तुम्ही शिबिरामध्ये आलात ना ती गोष्ट डोळ्यासमोर ठेवा की मी काय केलं पाहिजे मी काय आत्मसात केलं पाहिजे एवढं डोळ्यासमोर ठेवा आणि आपण भैरवी घेऊया कालेचा अभंग घेऊया आणि सांगता करू हरे जय विठ्ठल जय हरे विठ्ठल लोका
संत निवृत्तीनाथ महाराज जगदंबा माता की. त्या मुलांवरती संस्कार करण्याकरता आम्हाला एवढं काही जड गेलं नाही. कारण जी मुलं आलेली आहेत ती संस्काररहित घरातूनच आलेली आहेत आणि म्हणून चालता बोलता आज 15वा दिवस सांगतेचा दिवस शिबिराचा आणि या शिबिराच्या निमित्ताने हबप राधाताई आणि सर्वच त्या ठिकाणी दीपालीताई असतील, मोनिकाताई, ज्ञानेश्वर महाराज या सर्वांच्या विचारातून असं आमचं नियोजन ठरलं की प्रकाश महाराज कंधाने यांची कीर्तन सेवा आपण ठेवावी आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून पालक लोकांपर्यंतसुद्धा काही सूचना जाव्यात. आपल्या लहान मुलांनासुद्धा त्या ठिकाणी काहीतरी शिक्षणाची शिदोरी त्या ठिकाणी प्राप्त व्हावी याकरता महाराजांनी एवढ्या लांबून अट्टहास करून या ठिकाणी ते आले. म्हणून महाराजांचं त्या ठिकाणी मी सर्व ट्रस्टीच्या वतीने म्हणा, देवी ट्रस्टीच्या वतीने, सर्व पालक मंडळी आणि ज्ञानमाऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी मी हार्दिक आभार व्यक्त करतो. कीर्तनाकरता मृदंग महामेरू आपल्या महाराष्ट्रामध्ये नावाजलेले, ज्यांचं नाव त्या ठिकाणी कृष्ण, आकर्षयति कृष्ण, हा जे सर्वांचं मन त्या ठिकाणी आकर्षून घेतात ते कृष्णा महाराज या ठिकाणी उपस्थित झाले प्रेमाखातीर. आणि म्हणून मुलांनासुद्धा त्या ठिकाणी प्रेम सुख दे या अभंगावरती आम्ही काही मुलं त्या ठिकाणी सर्वच मुलं तयार आहेत, परंतु 1-2 मुलं त्या ठिकाणी आपली कला, आपलं त्या ठिकाणी जे संस्कार दिलेले आहेत, जो अभ्यास दिलेला आहे त्या ठिकाणी प्रस्तुत करतील. कीर्तनाकरता बरीचशी महाराज मंडळी त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आता कुणाचं नाव घ्यावं आणि कुणाचं ठेवावं, त्यापैकी आपल्या दिंडोरी तालुक्याचं भूषण आणि आमच्या कविताताई त्यासुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्या. फार त्यांचंसुद्धा आपल्या संस्थेवरती नितांत प्रेम आहे आणि त्या प्रेमाखातीर फक्त एका फोनवरती या ठिकाणी उपस्थित झाल्या, म्हणून ताईंनासुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. आमच्या पश्चिम पट्ट्याचं भूषण आमचे निवृत्ती महाराज आणि त्यांच्या समवेत आलेली महाराज मंडळी ते सुद्धा उपस्थित आहे. आमच्या आबोण्याचे काय महाराज नाव आपले, हां, प्रकाश महाराज. काय हाका मारिता ज्याच्या नावे त्याचे नावच नाही ठावे, असंही केव्हा होतं. माणूस आपण ओ असं म्हणतो, परंतु त्याचं नाव माहीत नसतं. प्रकाश महाराज या ठिकाणी, सर्वच नाना महाराज आहेत, पारेगावचे सुदाम बाबा आहेत, सर्वच ही मंडळी पालक मंडळी, महाले बाबा आहेत आणि बिलवाडीहून आलेले आमचे संतोष बाबा, त्यांची दिंडी आपल्या संस्थेवर त्या ठिकाणी थांबत असते. त्या दिंडीला आपण त्या ठिकाणी नाश्त्याचं त्या ठिकाणी आपण व्यवस्था करत असतो. बाबासुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. रवी महाराज आहे आणि गोड अशा पद्धतीची त्या ठिकाणी साऊंड सिस्टम आहे. आमचे चंदूभाऊ विनामूल्य आपल्यासाठी त्यांनी विनामूल्य शिबिराकरता त्यांनी या ठिकाणी सिस्टीमचं त्या ठिकाणी नियोजन केलं आणि म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आणि म्हणून प्रत्येक अडचणीच्या वेळी मदतीला त्या ठिकाणी आमचे चंदूभाऊ त्या ठिकाणी धावून येतात आणि म्हणून पुनश्च एकदा सर्वांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. पुढील सूचना ताई देतील. रामकृष्ण हरी. हॅलो, रामकृष्ण हरी सर्वांना. आज या ठिकाणी किम निमित्तानं आम्ही सर्वजण जमलेलो आहोत हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. गेले 15 दिवसापासून आपलं बाल संस्कार शिबिर चालू आहे आणि आज शिबिराचे सांगतेचा दिवस आहे. 15 दिवसामध्ये जे मुलं आमच्याकडं आले, हे बालगोपाळ आले, अतिशय 15 दिवसामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये रमून गेलो. आमचं एक कुटुंब, एक परिवार तयार झाला आणि आज ते मुलं आम्हाला सोडून घरी जात आहेत. एकीकडे दुःखही होतं आहे आणि एकीकडे ते त्यांच्या आईवडिलांसोबत घरीही जात आहेत. कारण बाल्य जीवन आहे, खेळही असावं लागतो, अध्यात्मही असावं लागतं. म्हणून सगळ्या गोष्टी सांभाळून
आज मुलं घरी जात आहेत. कार्यक्रमाचं नियोजन फार वेगळं होतं. कार्यक्रमाला उपस्थित होणार होते झिरवाळ साहेब, तसेच गोकुळ भाऊ आणि वनीतील सर्व काही कार्यकारी मंडळी, मोठमोठी मंडळी, सर्वांना आमंत्रित केलं होतं. परंतु साहेबांची तब्येत बरी नसल्यामुळे साहेब कुठे जाऊ शकले नाही. म्हणून झालं शक्य तर ते येऊही शकतील, पण पूर्ण गॅरंटी देऊ शकत नाही. आणि आपण आपलं कार्यक्रम त्यांच्यापर्यंत थांबवू शकत नाही, कारण लांब लांबून पालक लोक आलेले आहेत आणि त्यांना पण त्यांच्या घरी पोहोचायचं आहे. त्यामुळे आपण त्यांची जास्त काही वेळ वाट बघू शकत नाही. बघा, आज प्रकाश महाराजांचं कीर्तन ठेवण्याचं कारण एकच आहे. गेले माझ्या मते महाराज आपल्या संस्थेला किती वर्ष झाले? 8 वर्षे झाले. परंतु आम्ही 5वी 6वीला असताना महाराजांकडे शिबिराला जायचो. माझ्या घरामध्ये वडील पारतोत परमार्थ होता, परंतु महाराजांनी सांगितलं की जीवनामध्ये गुरु फार महत्त्वाचा आहे. गुरु बिना कोण बतावे वाट, बडा बिकट हे ये मघाट. ह्या न्यायाप्रमाणे गुरुशिवाय ज्ञान नाही जीवनामध्ये. म्हणून सर्वात प्रथमतः आमच्यापर्यंत बातमी ज्यांनी आणली तेही प्रकाश महाराज आभुण्याहून आले. ते आमच्यापर्यंत आले आणि त्यांनी आम्हाला सूचित केलं की ताई, अशा अशा ठिकाणी आपल्या प्रकाश महाराज गांगुर्डे यांचं शिबिर चालू आहे आणि तुमचा आवाज फार गोड आहे, तुम्ही कीर्तन करू शकता. म्हणजे ते गुण आमच्यामध्ये होते, पण त्या गुणांना उजाळा करून देण्यासाठी भगवंतानी कुणीतरी एक व्यक्ती आमच्यापर्यंत पोहोचवली आणि त्या व्यक्तीने आम्हाला महाराजांपर्यंत पोहोचवलं. ज्यावेळेस आम्ही महाराजांकडे शिबिराला गेलो त्यावेळेस आमचा कृष्णदादा, तो पण लहानच होता, मृदंगवादक, सर्व आम्ही एकत्रित शिबिराला जायचो दर मेमध्ये. कारण शिबिराला जाण्याचं कारण एक आहे, मी अतिशय गरीब घराण्यातून, म्हणजे माझं घरची परिस्थिती अतिशय नाजूक होती आणि आळंदीसारख्या ठिकाणी मला जाणं शक्य नव्हतं. कारण आळंदीला जायचं म्हणजे मुलगी म्हटली म्हणजे हॉस्टेलला थांबावं लागायचं आणि हॉस्टेल म्हटलं म्हणजे फीचा विषय यायचा. पण तितकी परिस्थिती माझ्या वडिलांची नव्हती. मग तिकडे जाऊ नाही शकली, म्हणून की 1 महिन्याचं शिबिर असतंय, त्या शिबिराला आपण जाऊया. महाराजांकडे शिबिराला गेलो. महाराजांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि कीर्तन कसं करावं, श्लोक पाठा कसा करावा, हे सर्व ज्ञान त्यांनी आम्हाला दिलं. आणि आज त्यांचीच कृपा आहे की आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आणि संस्थेची जी काही संकल्पना आहे, जी वस्तुस्थिती आहे तेच मी बोलणार. संस्थेची जी काही संकल्पना आहे, महाराज आम्हाला वारंवार सूचित करायचे की तुमच्यामध्ये ती कला आहे, तुम्ही देण्याकरता तुमच्याकडे आहे, तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. आणि महाराजांनी आम्हाला संस्थेसाठी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. आजही करतायत, इथून पुढे करतील, ही माझी गॅरंटी आहे, अपेक्षा आहे. आणि त्यावेळेस वाटलं की महाराजांचं कीर्तन या ठिकाणी आपण ठेवावं. महाराज एवढ्या लांबून आमच्या शब्दाखातीर या इथपर्यंत कीर्तनाला आले, त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच आमचे कृष्ण माऊली, वाटत नव्हतं माऊली ते इथपर्यंत येतील, कारण ते खूप मोठ्या स्टेजचे कलाकार आहेत. शक्य नाही एवढ्या छोट्या कार्यक्रमाला ते येऊ शकतील असं. कारण इंदुरकर महाराजांचं जर पखवाजा जर कोणी असेल आत्ताचा, तर आपले कृष्ण महाराज आहेत. ते या कार्यक्रमाला आले, त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच आमचे चारणवाडीचे निवृत्ती बाबा, तेही कीर्तनाला उपस्थित झाले, त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच माझ्यावरती मोठ्या बहिणी म्हणा, आमच्या कविताताई नितांत प्रेम करतात माझ्यावरती, वेळोवेळी चौकशी करतात, ताई कशी चालू आहे संस्था, वेळोवेळी विचारतात. अतिशय प्रेम माझ्यावरती आहे. तेही वेळात वेळ काढून पती पत्नी कीर्तनाला उपस्थित झाले.
त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच आमचे स्नेहल दिदी, त्याही उत्कृष्ट अशा कीर्तनकार आहेत, त्याही कीर्तनाला उपस्थित झाल्या आणि नुकतीच आमच्या फॅमिलीमध्ये एवढी एंट्री करून आलेल्या आहेत. ते माझ्या वहिनी, पण प्रेमाच्या नात्याने इथे म्हणेन मी की आमच्या दीपालीताई त्याही उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच आमच्या गिरजाताई म्हणजे माझी लहानी बहीण, मालेगाव पट्टा, ज्यांनी कीर्तनामध्ये दंग केलेला आहे अशा मोनालीताई, त्याही कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच ज्यांनी मला भजनामध्ये म्हणजे शिकवलं भजन कसं गायचं, स्वर कसा लावायचा, आमच्या यशोदा आई, त्याही कीर्तनाला उपस्थित झाल्या. त्या ताईंचं नाव रेखाताई, त्याही कीर्तनाला उपस्थित झाल्या, त्यांच्या मनपूर्वक आभार. तसेच आमच्या इकडे रवी महाराज असतील, त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच आमचे महाले बाबा, ज्या वेळेस आम्ही नवीनच इथं आल्यानंतर वणीमध्ये फारसा काही परिचय नव्हता, परंतु महाले बाबांनी अतिशय मला आधार दिला की बाळा तू घाबरू नको, हळूहळू सगळ्यांचा परिचय होईल. वेळोवेळी माले बाबा संस्थेवर येणं, लक्ष देणं, तेही आज एका फोनवरती बाबा सगळं काम सोडून इथं आले, त्यांच्या मनपूर्वक आभार. तसेच आलेले सर्व पालक, तसेच आमचे बाळासाहेब पिंगळे काका, त्यांना फक्त मोबाईलवरती पत्रिका पाठवली, त्यांनी ती पत्रिका बघून कुठलीही मानाची अपेक्षा न करता इतकी मोठी व्यक्ती परंतु कीर्तनात येऊन बसली, तेही कीर्तनाला आले, त्यांच्या मनपूर्वक आभार. तसेच सर्वच पालकवर्ग माझेच आहे, मीही तुमचीच आहे. सगळ्यांचं नाव घेत बसलं तर पुढे मुलांचं मनोगत आपल्याला बघायचं आहे की नक्की ते शिबिरामध्ये शिकले काय, हे पण तुम्हाला कळालं पाहिजे ना. त्यामुळे आता 2 मिनटं कविताताई बोलतील आणि आपण लगेच मुलांचं मनोगत घेऊया. त्यानंतर आपले प्रमाणपत्र वाटप होतील. प्रमाणपत्र वाटप झाल्यानंतर लगेचच जेवणाची व्यवस्था आहे, कुणीही जेवण केल्याशिवाय जायचं नाही. या ताई. सर्वांना रामकृष्ण हरी. आज आपण या ठिकाणी सर्व पालक, विद्यार्थी अशा आई जगदंबा मातेच्या कुशीमध्ये, परंतु एक वय आहे, त्या वयाचा विचार करत असताना एक प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ती कर्तव्यपूर्ती करत असता माझ्या ज्ञानोबरायांनी जे वर्णन आम्हाला शिकवण ज्ञानेश्वरीमध्ये दिलं आहे, तैशी दशीची वाट न पाहता वैसीची या गावा न जाता बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते. जे बालपण आहे, कारण या बालपणाचा जर विचार केला तर एकदा बालपणात जीवन जगलो की पुन्हा बालपण येणं शक्य नाही. बालपणामध्ये, बालवयामध्ये जे संस्कार घडवले जातात ते संस्कार प्राप्त होण्यासाठी आपल्या परिसरात असणारी जी संस्था, या ठिकाणी आमच्या भगिनी हरिभक्तपरायण राधाताई आणि आमचे बंधू ज्ञानेश्वर माऊली यांनी अथक प्रयत्न करून एक संस्कार घडवण्यासाठी आपली संस्था या ठिकाणी स्थापन केली. माऊली वारकरी शिक्षण संस्था नावातच सामर्थ्य आहे. कारण बघा, माऊली कुणाला म्हटल्या जातं? मा म्हणजे मानवता, ओ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता. हे सर्व गुण संपन्न जिथे प्राप्त होईल, म्हणजे विश्व माऊली ज्ञानोबरायांचं ज्ञान आम्हाला इथे प्राप्त व्हावं, ते संस्कार, ती संस्कृती जतन करण्यासाठी जो प्रयत्न आमच्या ताईंनी, महाराजांनी या ठिकाणी संस्थेच्या मार्फत केला आहे आणि त्याचं एक प्रात्यक्षिक म्हणून एक शिबिर आहे. शिबिरामध्ये जे ज्ञान लेकरांना मिळणार आहे, बघा ना, इथं छोटी छोटी लेकरं आहेत, मुलं आहेत, मुली आहे. काही संस्था आहेत पण तिथं फक्त मुलंच आहे बरं का. बऱ्याच संस्था आहेत पण फक्त मुलंच आहे, मुलींना स्थान नाही किंवा मुलींसाठी तिथं संस्थेत आयोजन नाही. पण ताईंना द्यावे तेवढे धन्यवाद आहे की इथं मुलींनासुद्धा समान अधिकार देऊन आमच्या मुली, आमच्या कन्यासुद्धा या ठिकाणी शिकवण्यासाठी त्यांनी तो वारसा घेतला आहे. कोणी मुलींची जबाबदारी घेत नाही आहे. आज बघा काय काय परिस्थिती चालली आहे, समाजामध्ये मुलींवर अत्याचार होत आहे, परंतु मुलींना संस्कार देण्यासाठी आणि मुलींना घडवण्यासाठी कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा.
खरंच आहे. कन्येला सुद्धा समान अधिकार देताना माझ्या मुक्ताईंची कृपा असेल. निश्चित या संस्थेवर माझ्या आदिशक्ती मुक्ताईंची आणि जगदंबा मातेची कृपा आहे. म्हणून मुलींना सुद्धा या संस्थेमध्ये, या शिबिरामध्ये अशी जागा मिळाली का मुलांमध्ये असणारे गुण आहे, कला आहे, त्यांना वाव मिळते आहे. खरंच आहे. कारण इथं संस्कार देऊन ती लेकरं घडवणं हाच एक उद्देश आहे. अनेक संस्था आहेत, सांगायचं काहीच गरज नाही. परंतु माझी ही लेकरं, ताई बोलल्या मग आमचा हा परिवार आहे, हा परिवार आहे. इथं कोणीच कोणाच्या ओळखीचं नाही, पण इथून पुढे जे नातं प्रेमाचं जुळलंय ते कधीच विसरू शकत नाही. ताईंनी स्वतःच्या जीवनातला अनुभव सांगितला आदरणीय प्रकाश महाराजांच्या संबंधाने. काय जीवनामध्ये तो अनुभव कृष्णा महाराज असतील. कारण कुठेतरी संगत महत्त्वाची. महाराजांनी देखील सांगितलं की आम्ही लेकरांना घरात संस्कार देऊ शकतो, पण संगतीमध्ये जो लाभ आहे तो फक्त या सत्संगामध्ये, शिबिरामध्ये आहे. म्हणून ओली माती जसं कुंभारदादा मडकं घडवतोय, पण माती ओली असताना त्याला आकार द्यावा लागतो. आणि हाच आकार या शिबिरामध्ये, या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना प्राप्त होणार आहे. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद संस्था चालकांनाही, परंतु पालकांचेही आभार मानते का आपली लेकरं त्यांनी या शिबिरामध्ये, परंतु पुढे संस्था चालू होईल, शिक्षणही या ठिकाणी व्यवस्थित वणी गावामध्ये आणि सगळं सुख सुविधा उपलब्ध आहेत अशा संस्थेमध्ये आपल्या लेकरांचं प्रवेश निश्चित करा. आणि आपलं राष्ट्र निर्माण करण्यासाठी हा ध्येय आहे, हा ध्यास आहे. याच्यासाठी सर्वांचे आभार मानते. 2 शब्द या ठिकाणी बोलण्यासाठी महाराज ताईंनी संधी दिली. निश्चित हा खूप आनंदाचा सोहळा आहे. हे बघण्यासाठी आपलं काम बाजूला ठेवावं, पण या लेकरांमध्ये आपण जेव्हा येतो तर आपल्या जीवनाचं सुद्धा वर्म आम्हाला कळतंय. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होते, सर्वांचे आभार मानते. रामकृष्ण हरी. खूप खूप आभार ताई. खूप सोप्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी मुलांना आपण मार्गदर्शन केलं. सर्व मुलांना विनंती आहे, आपण सर्वांनी लाईनीमध्ये बसावं. यूट्यूब शूटिंग चालू आहे. सर्व पालक लोकांनी सुद्धा थोडं लाईनीमध्ये बसण्याचा प्रयत्न करावा. सर्व मुलांनी एका हाताचं अंतर घेऊन प्रथमतः शिवानीताई वाळके यांचं त्या ठिकाणी मनोगत व्यक्त होत आहे, तरी सर्वांनी त्याच्याकरता जोरदार टाळी वाजवावी. चला शिवानीताई. फार उत्कृष्ट कीर्तन करते. रामकृष्ण हरी सर्वांना. माझे नाव शिवानी किरण वाळके. मी इथं प्रथमतः शिबिरामध्ये आले. म्हणजे पहिले पण शिबिरात होते, पण आमच्या गावात होते. माझ्या काकांचं शिबिर होतं. आता इथे शिबिरात आले महाराजांच्या ताईंच्या. इथे शिबिरात आल्यानंतर अभंग शिकवले, गीतेचे श्लोक शिकवले, निवडक ओव्या शिकवल्या. त्याचबरोबर सकाळी लवकर उठून व्यायाम करायचा शिकवला. कारण व्यायामने आपली तब्येत चांगली असते. हे इथे येऊन मेन शिकायला भेटलं. कारण की सकाळी लवकर उठणं म्हणजे मी तरी खरं सांगते, मी तरी घरी लवकर उठत नाही, 7ला उठते. पण इथं येऊन ताईने आम्हाला लवकर उठायचं शिकवलं. आणि रोज सकाळी जगदंबा मातेचं दर्शन होतं. हे मोठं भाग्याचं, कारण की मंदिरात जाणं सुद्धा भाग्य असतं. आणि आमच्यासारख्या मुलांना ह्या ताईने महाराजांमुळे, शिबिरामुळे आम्हाला रोज जगदंबा मातेचं दर्शन होतं. तिचे आशीर्वाद प्राप्त होतात, तिची शक्ती आम्हाला भेटते. आणि त्या शक्तीच्या जोरावरती आम्ही इथे अभ्यास करतो. इथं आम्हाला उन्हाच्या बाहेर कधी पाठवत नाही. ऊन आहे आतमध्ये बसा, उन्हाचे प्रत्येकाला 2 तास आराम, त्याच्यानंतर क्लासमध्ये प्रत्येक मुलाचं रियाज घेतात. कोण कसं बोलतं, तो चुकला की त्याला परत सांगतात, बाळा असं बोल, बाळा तसं बोल. असं या शिबिरामध्ये आल्यावर शिकायला भेटलं. इथे आल्यानंतर आम्हाला ज्ञानेश्वरीच्या ओव्या शिकवल्या. 9व्या अध्यायाच्या, 12व्या अध्यायाच्या, 1ल्या अध्यायाच्या शिकवल्या. गीतेचे श्लोक शिकवले. पण मला थोडा पुढचा अभ्यास दिला होता, कारण की त्यांना जे शिकवलं ते माझं पाठ होतं, म्हणून मला थोडा पुढचा अभ्यास दिला. मला गीतेचा 1ला अध्याय पाठ करायला लावला. तो मी पाठ केला. पण मी इथे आल्यावर एकही छडी खाल्ली नाही. मी बोलले
मी माझी बहीण आले, तिला सांगितलं मी इथं येईल, अभ्यास करी, पण एकही छडी खाणार नाही. पण खरं सांगते, इथं आल्यावर मनापासून अभ्यास केला आणि एकसुद्धा छडी खाल्ली नाही, की त्यांचे ओरडासुद्धा खाल्ला नाही की तू असं पाठ केलं. मी पूर्ण प्रामाणिकपणे अभ्यास केला आणि त्यांचा खूप अभिमान आहे. त्यांना माझा खूप अभिमान वाटतो की हिने सांगितलेला तसा अभ्यास केला, सांगितलेलं सगळं तसं केलं. अगदी अभ्यास करायचे, ताई एकट्या स्वयंपाक करायच्या. तिथे ती काम स्वयंपाकवालीचं सुद्धा आली नाही, तर त्या एकट्याच स्वयंपाक करायच्या. पण आम्ही म्हटलं ताई आम्ही पण मदत करू का? त्या बोलल्या नाही, तुम्ही अभ्यास करा, तुम्ही मदत करू नका. पण ताई आणि गिरिजाताई आणि दीपालीताई ह्या तिघी मदत करायच्या. पण आम्ही दोघी तिघी जणी म्हटलो की ताई आम्ही पण मदत करतो थोडीशी आणि अभ्यास करतो. पण ताईने आम्हाला स्वयंपाक करता करता अभंग शिकवले, गवळणी शिकवल्या. कारण की त्या सांगायच्या कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. शिबिरामध्ये आल्यानंतर आम्हाला हे शिकायला भेटलं. हे शिकता शिकता इतर शिक्षण, बाहेरचं नॉलेजसुद्धा दिलं. याच्याबद्दल ताई आणि महाराजांचे आभार मानते आणि सर्वांना रामकृष्ण हरी. फारच सुंदर अशा पद्धतीने त्या ठिकाणी तिने आपलं मनोगत व्यक्त केलं. खरं तर ही जी ताई आहे हिची फार सेवा आहे महाराज. इतकी सेवा करते ही, आणि हे सेवेचंच पुण्य आहे. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, करिता स्वामी सवे वादा अधिका अधिक आनंद. चला पुढचं जे नाव आहे वैष्णवी दिदी पवार यांनी या ठिकाणी स्टेजवरती येण्याचा प्रयत्न करावा. चला आपल्यासाठी हे स्टेज आहे. जोरदार टाळी तिच्याकरता वाजवा. फारच सुंदर. वैष्णवी दिदीला त्या ठिकाणी मी विनंती करतो, तिने बरंच त्या ठिकाणी अभ्यास अध्ययन केलेलं आहे, ग्रहण केलेलं आहे, परंतु तिने 15वा अध्याय त्या ठिकाणी म्हणून दाखवा अशी त्या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो. पहिल्यांदा आपलं नाव सांग. रामकृष्ण हरी. माझे नाव वैष्णव रवींद्र पवार आहे. मी इथे शिबिरात आली आहे. इथे शिबिरात आल्यावर महाराज रोज सकाळी गीतेचे अध्याय पाठांतर घेतात, गीतेचे श्लोक पाठांतर घेतात. मी 15वा अध्याय तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करते. रामकृष्ण. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. श्री भगवान् उवाच ऊर्ध्वमूलमदशाख अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्संवेद स वेदवित्. आदर्शवृद्धं प्रसुता तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवाला. आदर्शमूलानि नुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके. न रूपमस्य ततोपलभ्यते न तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा. अश्वत्थमेघं सुविरूढमूलमसङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा. तत्पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूय. तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतत् प्रवृत्तिप्रसूता पुराणी. निर्माणमोहाजितसङ्गदोषा अध्यात्मनित्या विनिवृत्तकामा. द्वन्द्वैर्विमुक्ता सुखदुःखसंज्ञे गच्छन्ति मूढा पवनमन्त. न तद्भास्यते सूर्यो न शशाङ्को न पावक. यद्गत्वा निवर्तन्ते तद्धात्मं परमं मम. मम एवांश जीवलोके जीवभूता सनातन. मनशिष्टानीन्द्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. शरीराय नाप्नोति यच्चाकृत्वा मतीश्वर. गृहैतयानि संयाति वायुर्गन्धानि वाशया. वा, सुंदर अशा प्रकारे 15 दिवसामध्ये हिने इतके श्लोक त्या ठिकाणी पाठांतर केले. तिचा आवाजसुद्धा फार गोड आहे महाराज, आणि गवळणसुद्धा फारच सुंदर म्हणते. फारच गोड तिचा आवाज आहे. खरं तर या मुलांना त्या ठिकाणी घडवण्यासाठी ही कोरी कागद आहेत म्हणून ही घडत आहेत. ज्या कागदावर अगोदरच लिहिलेलं आहे त्याच्यावरती आम्ही काही लिहू शकत नाही. बऱ्याच वेळा वयस्कर माणसं येतात आणि ती आम्हाला चेष्टावारी ती म्हणतात की आम्हालाही तुमच्या संस्थेत घ्या. पण ज्या कागदावरती अगोदरच रेखाटलेलं आहे तिथे जागाच नाही, ते कुठे लिहिणार. आणि म्हणून
फार सुंदर अशा प्रकारे या ताईंनी प्रयत्न केला. चला पुढचं जे नाव आहे ऋतिक दाजी साबळे यांनी समोर यावं आणि त्या ठिकाणी फारच गोड त्या ठिकाणी भक्ती प्रेमाविनं ज्ञान नको देवा हा अभंग सादर करीत आहे. त्याकरता त्यांना मनोगत होईल आणि संगीत द्या मी जे म्हणतो ते आहे का. मी पहिल्यांदाच या शिबिरमध्ये आलो आहे आणि महाराजांना ताईने आम्हाला सर्वांना एक सुंदर एक चालेक्षी काढली होती. ती मी तुमच्या पुढे सादर करते. भक्ती प्रेमा भक्ती प्रेमा शृंगार पैकेला रंगविने गांधविने देवे फार सुंदर अशा प्रकारे आमच्या ऋतिक दाजीने त्या ठिकाणी या अभंगावरती सूर धरण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. सर्व मुलांनी टाळीसुद्धा छान अशा प्रकारे वाजवली. चला जे पुढचं नाव आहे विशाल महाराज जगताप हे पखवाज वाजवतील. नाव आहे विश्वजित गांगोडे विश्वाला ज्यांना कृष्ण. माझे नाव विशाल धनराज जगताप. माझे नाव विशाल धनराज जगताप. मी या शिबिरात आल्यावर पक्वा शिकलो आणि ते तुमच्या समोर बोल वाजून दाखवतो. धागी नत्ता गी गीता गी गीता दाता गीता ताता गीता दाता गीता ताता गीता धागिन
तगगिन दागिन तगगिन दागिन तगगिन दागिन तगगिन दागिन तगगिन. आता तुमच्या समोर मी ज्ञानोबा माऊलीचे बोल वाजून दाखवतो. धिंदा गदा गदिंता गता गदिंदा गदा गदिंता गता धिंदा गदा गदिंता गता गदिंदा गदा गदिंता गता धिंदा गदा गदिंता गता धिंदा गदा गदिंता गता तता धिंदा गदा गदिंता गता तता धिंदा गदा गदिंता गता तता धिंदा गदा गदिंता गता धिंदा गदा गदिंता गता तता धिंदा गदा गदे दे 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 देता ता धिंदा गदा गदे दे 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 देता ता धिंदा गदा गदे दे 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 देता ता धिंदा गदा गदे दे दे दे. अजून कोणतं बोल झालं? 15 अध्याय व हरिपाठाचे श्लोक शिकवले त्यापैकी तुम्हाला मी सकाळचे कराग्रे वसते लक्ष करदर्शनम श्लोक सांगतो. कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमूल्य तू गोविंद प्रभाते करदर्शनम समुद्र वसने देवे पर्वत आस्थाना मंडळे विष्णू पत्नी नमस्तुद्यम पादस्पर्शम समेशमे अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमान शिवभीषण कृपा परशुरामस्य सप्ताहिते चिरंजीवन. एवढं बोल मी माझे 2 शब्द संबोधतो. रामकृष्ण. चला, फार सुंदर. आता पुढे येते योगेश्वरी गांगोडे. फारच गोड आवाज आहे महाराज, तिच्याकरता जोरदार टाळी वाजवा. तिचं गाव वारे आहे. फारच गोड त्या ठिकाणी गवळण शिबिरम. रामकृष्ण हरी. माझे नाव योगेश्वरी दिनकर गांगोडे. थांब 1 मिनिट. ही दीदीला येऊन फक्त 3 दिवस झालेत हां शिबिरामध्ये. शेवटी आली, परंतु सगळ्यात प्रथमता नंबर तिने लावला. सुंदर आवाज आहे म्हणून तिने मी दिलेली गवळण खूप गोड गाते ती तुम्ही सर्वांनी ऐका. रामकृष्ण हरी. माझे नाव योगेश्वरी दिनकर गांगोडे. ज्ञानमाऊली संस्थेमध्ये येऊन मी एक गवळण पाठ केली आहे, ती तुम्ही शांतपणे ऐकावी.
मोतीराम बागुल पटकन समोर यायचं. याला प्रमाणपत्र आमचे महाले बाबा देतील. निलय गोपीनाथ भोये याला प्रमाणपत्र आमच्या कविता ताई देतील. अर्जुन अनिल गांगुर्डे यांना प्रमाणपत्र आमचे निवृत्ती महाराज देतील.